नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या सेशनमध्ये गणित व बुद्धिमत्ता हा जो विषय आहे, या विषयामधले पेपरमध्ये एकूण प्रिलिम्सच्या एक्झाममध्ये 20 प्रश्न विचारण्यात येतात आणि मुख्य परीक्षामध्ये 22 प्रश्न विचारण्यात येतात। सेम टू सेम आयोगाचं कॉपी पेस्ट म्हणजे या लेक्चरच्या माध्यमातून एकूण जे 20 प्रश्न जशा प्रकारचे आयोग हा विचारतो त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या समोर आहे। हा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला सोडवायचा आहे तर दोन पद्धत असते, एक म्हणजे जी आहे ती ट्रॅडिशनल पद्धत आणि दुसरी जी पद्धत आहे ती आहे आपल्याकडे ट्रिक्सची पद्धत, जबरदस्त पद्धत। तर त्या पद्धतचा वापर करून म्हणजे या प्रश्नाला जर सोडवायचं झालं, 5 सलग समसंख्या ए बी सी डी आणि ई यांची बेरीज 150 आहेत। 5 सलग समसंख्या यांची जे बेरीज आहेत, यांची बेरीज किती आहेत? मग यांची बेरीज आहे 150। 150 यांची बेरीज आहे 150। मग बेरीज जर 150 आहे तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सरासरी काढता येते। मग सरासरी काढण्यासाठी मी काय करतो, या ठिकाणी जबरदस्त पद्धतीचा वापर करून मी तुम्हाला समजून सांगतो। एकूण 5 वर्तुळ काढतो मी। पहिल्या नंबरचा वर्तुळ, दुसऱ्या नंबरचा वर्तुळ, तिसरा, चौथा आणि पाचवा। 5 वर्तुळ। आता ह्या 5 वर्तुळ मध्ये 150 बेरीज आहेत। मग 150 जर बेरीज आहे तर मी भाग देतो 150 ला। जर 5चा जर भाग दिला तर भाग 5 त्रिक 15 म्हणजे 30 चा भाग जातो। 5 त्रिक 15 म्हणजे कितीचा भाग जातो? 30 चा भाग जातो। भाग जो गेलेला आहे तो भाग म्हणजेच मधातली संख्या। तर या 5 वर्तुळ पैकी या ठिकाणी सरासरी किती आलेला आहे? सरासरी बरोबर आहे 30। मधातली संख्या बरोबर या डब्यात 30 ही संख्या ठेवून द्यायची। 30 ठेवल्याच्या नंतर मधातली संख्या जर सरासरी आहे तर 2-2चा फरक। का बरं 2-2चा फरक? कारण की 5 समसंख्या यांची सरासरी बरोबर 30 आहे। तर 30 मधातल्या वर्तुळमध्ये आता या ठिकाणी 30 मध्ये जर 2 जर जोडतो तर 32, पुन्हा जर 2 जोडतो तर 34। म्हणजे उजव्या बाजूकडे ज्यावेळेस आपल्याला जायचं आहे 2-2 जोडायचं, डाव्या बाजूला ज्यावेळेस यायचं आहे तर -2 करायचं। 30 मधून 2 गेल्याच्या नंतर 28, 28 मधून 2 गेल्याच्या नंतर 26। ह्या 5 संख्या आहे, या 5 संख्यांचे सरासरी बरोबर किती आहे? यांची सरासरी बरोबर 30 आणि या संख्यांचं जर मी बेरीज करतो तर बेरीज बरोबर 150। सर्वांनाच डेफिनेटली पॉइंट टू पॉइंट क्लिअर होत असेल। आता बघा आपल्याला विचारलं काय, पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती? 3 या संख्यांची पुढील 3। आता पुढील 3 ची आपल्याला बेरीज करायची आहे। बेरीज करण्यासाठी 1, 2 आणि 3। पुढील 3 ह्या 5 तर झालेल्या आहेत। पुढील 3 आणि त्याही संख्या कशा प्रकारच्या असणार आहेत? समसंख्या। मग 34 च्या नंतरची समसंख्या सर 36, 36 च्या नंतरची समसंख्या 38, 38 च्या नंतरची समसंख्या 40। या 3 संख्यांची आपल्याला काय करायची आहेत? या 3 संख्यांची करायची आहे बेरीज। या 3 संख्यांची करायची आहेत आपल्याला बेरीज। या 3 संख्यांची करायची आहे बेरीज। बेरीज मध्ये एक स्थानची बेरीज सुरुवातीला करतो। 8 अधिक 6 बरोबर 14, त्या 14चा 4 हातचा आला 1 आणि 3 आणि 3 6 आणि 4 बरोबर 10 हातचा 1 बरोबर 11, 114। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राईट उत्तर आहे। जबरदस्त पद्धत आहे। ह्या पद्धतीचा वापर करून लवकरात लवकर तुम्ही प्रश्नाला सोडवू शकता। चला दुसऱ्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक दुसरा। प्रश्न क्रमांक दुसरा, 270 मीटर लांबीची एक आगगाडी, एका आगगाडीची लांबी 270 मीटर दिलेली आहे आणि ताशी 120 किलोमीटर वेगाने धावते व विरुद्ध दिशेने ताशी 80 किलोमीटर वेगाने येणाऱ्या दुसऱ्या गाडीस 9 सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या गाडीची लांबी किती? रेल्वे आगगाडी हा जो घटक आहे, या घटकामध्ये विद्यार्थी मित्रांनो जबरदस्त पद्धत आहे आपल्याकडे, खतरनाक, एक्स्ट्राऑर्डिनरी। फक्त आणि फक्त बॉक्सचाच वापर करून तुम्ही लवकरात लवकर सोडवू शकता। 4 बॉक्सचा वापर करायचा आहे। एकूण बॉक्सेस किती? बॉक्सेस बरोबर 4 बॉक्सेस। इथे मी 4 बॉक्सेस ड्रॉ करतो। इथे बघा हे 4 बॉक्सेस। एकूण बॉक्सेस किती? 4 डब्बे। आता या 4 डब्बेमध्ये रेल्वे जर म्हटलं तर रेल्वे ही डब्याचीच रेल्वे असते। आता या ठिकाणी पहिला, दुसरा, तिसरा रेल्वे सारखा आपल्याला वाटायला पाहिजे, फील यायला पाहिजे। रेल्वे
चा प्रश्न म्हणजे रेल्वेची फिलिंग यायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं, एकूण आपल्याकडे हे 4 डब्बे दिसत आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. तर या 4 डब्यामध्ये कोणत्या डब्यामध्ये कोणती किंमत ठेवायची हे सर्वांना जर समजलं तर मॅटर खतम आहे या घटकाचं, कारण की सिलेक्टेडच टाईप आयोगाने आतापर्यंत विचारलेला आहे. पहिल्या डब्यामध्ये या ठिकाणी हा जो पहिला डब्बा आहे रेल्वेचा, इथे वेळ लिहायचं आणि वेळ ही फिक्स आहे. जर रेल्वेला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ जर सेकंद मध्ये लागत असेल तर बिंदास या ठिकाणी रेल्वेला ओलांडण्यासाठी लागणारा सेकंद किती आहे, 9 सेकंद आहे. रेल्वेला दुसऱ्या रेल्वेला ओलांडण्यासाठी 9 सेकंद लागत आहे. मग इथे जर 9 सेकंद जर लागत आहे तर हा वरचा जो टाइम राहतो, हा टाइम राहतो विद्यार्थी मित्रांनो 36 सेकंदचा. हा टाइम राहतो 36 सेकंदचा. चला 2 डब्बे क्लिअर. मग आता आपल्याला फक्त हे 2 डब्बे भरायचे आहेत, हा दुसरा आणि हा तिसरा, कारण की या ठिकाणी हे 2 झालेला आहे. तर तिसरा आणि चौथा डब्बे भरल्याच्या नंतर मॅटर खतम आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी आता एक बघा, सर्वांनाच माहित असेल की ज्या वेळेस आगगाडीची दिशा जर विरुद्ध असेल तर त्या विरुद्ध दिशेमध्ये काय करावं लागतो, बेरीज करावी लागते. कशाची बेरीज करावी लागते विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेग जो आहे, वेग ज्याला आपण स्पीड म्हणतो, त्या स्पीडची बेरीज करावी लागते. पहिल्या आगगाडीची जी स्पीड आहे ती स्पीड आहे 120 किलोमीटर एका तासात कव्हर करते, आणि दुसरी जी आगगाडी आहे ती दुसरी आगगाडी 80 किलोमीटर एका तासात कव्हर करते. 120 अधिक 80 बरोबर 200 किलोमीटर एका तासात कव्हर करते. मग 200 किलोमीटर जर एका तासात जर कव्हर करते, याचाच अर्थ आहे की एका तासात 200 किलोमीटर एका तासात 36 सेकंद बरोबर 2200 वर 2 शून्यचा वापर करावा लागेल. हे मीटर मध्ये कन्वर्ट होईल. 2020 200 वर 3 शून्यचा वापर, कारण की किलोमीटर, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. मग 200 ला कितीचा गुणाकार करावा लागेल, 1000, म्हणजेच या ठिकाणी मीटर मध्ये कन्वर्ट होणार आहे 2 लाख. 1020 कॅन्सल, सरळ 36 सेकंद बरोबर विद्यार्थी मित्रांनो 2000. आणि हे बाकी काही करण्याची गरजच नाहीये, डायरेक्ट पाठ करून ठेवायचं. जर या ठिकाणी ही जी वेळ आहे, ही वेळ जर सेकंद मध्ये आहे, तर दिलेल्या वेगाला 10चा गुणाकार बिंदास करून घ्यायचं. मग वेग किती आहे आपल्याकडे, वेग आहे 200. या 200 ला 10चा गुणाकार करून या ठिकाणी 2000 मीटर लिहावं लागेल. एकूण 4 डब्यापैकी आपल्याला 3 डब्याची किंमत मिळालेली आहे, एका डब्याची किंमत काढायची आहे. या कंडिशन मध्ये या 36 पासून जर मला 9 ही संख्या तयार करायची आहे, त्या 36 ला 4चा भाग द्यावा लागेल. सिमिलर या पद्धतीचा या 2000 ला जर मी 4चा जर भाग देतो, कितीचा भाग, 4चा भाग, दोन्ही बाजूनी 4चा भाग, 2000 ला 4चा भाग दिल्याच्या नंतर भाग विद्यार्थी मित्रांनो 500चा जातो. आता या ठिकाणी इथे बघा, ज्या वेळेस एखादी रेल्वे दुसऱ्या रेल्वेला जर ओलांडते तर स्वतःच्या लांबीच्या सोबत त्यांची पण लांबी ओलांडते. म्हणजे हे जे 500 मीटर हा जो आपल्याला या ठिकाणी लांबी दिसत आहे, या लांबीमध्ये 2 आगगाडीची लांबी आहे. पहिल्या आगगाडीची लांबी किती आहे, पहिल्या आगगाडीची लांबी आहे 270 मीटर. मग 270 मीटर पहिल्या आगगाडीची लांबी आहे. 500 मधून जर 270 वजा करतो तर बेसिकली जे उरलेला आहेत माझ्याकडे 230 मीटर. म्हणजे दुसरी जी आगगाडी आहे त्या दुसऱ्या आगगाडीचा अंतर म्हणजे लांबी, ती लांबी किती आहे 230 मीटर. ऑप्शन क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक दुसराचं राईट उत्तर आहे. कुठेच फॉर्म्युला नाहीयेत. एक्झाम्पल क्रमांक दुसरा, फॉर्म्युल्याचा वापर केलेला आहे का, नाही. फक्त आणि फक्त अंडरस्टँडिंगच्या बेसवर, कन्सेप्च्युअल नॉलेजच्या बेसवर मी तुम्हाला टिक करून दाखवलेले आहेत. फक्त ज्यावेळेस एक्सप्लेन करावं लागतो तर एक्सप्लेनेशन मध्ये डिटेलमध्ये इच अँड एव्हरी पॉइंट सांगावं लागतो. प्रश्न क्रमांक पहिला मध्ये हे कोणत्याच प्रकारचा फॉर्म्युला नाहीये, फॉर्म्युला फ्री कंटेंट आहे. कन्सेप्च्युअल नॉलेजच्या बेसवरच मी तुम्हाला जबरदस्त पद्धतीने समजून सांगणार आहे. आयोगासारखे 20 प्रश्न, म्हणजे याच्यानंतर जी आपली जी सिरीज राहणार आहे, प्रत्येक वीक मध्ये कमीत कमी एक लेक्चर तुम्हाला मिळणार आहे. तर त्या लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला नक्कीच जर लेक्चर जर आवडत असेल तर चॅट सेक्शन, कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच कमेंट करायचं आहे की सर आम्हाला प्रत्येक एका हप्त्यामध्ये तुमचा एक लेक्चर पाहिजे आहे. खतरनाक पद्धतीने सर तुम्ही शिकवता, तर त्या
ठिकाणी जी आहे तुमची डिमांड जर असेल तर एका हप्त्यामध्ये 1 किंवा 2 लेक्चर मी प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे, सेम टू सेम आयोगासारखे, कारण की हे पीपीटी विचार करून तयार करावं लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, जबरदस्त पद्धतीनं लाईक करायचं आणि चॅट सेक्शन मध्ये कमेंट करायचं. चला विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया. आता हा प्रश्न क्रमांक 3, एक कंपनी एखादे उपकरण तयार करते. किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 20% नफा धरते, स्वतःसाठी की मला 20% फायदा झाला पाहिजे. कंपनीचा एक विचार करते की मला 20% फायदा झाला पाहिजे, कंपनी विचार करते. नंतर घाऊक विक्रेत्यांसाठी 25% नफा आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी 10% नफा धरते. तर अंतिम विक्री किंमत ही उत्पादन खर्चापेक्षा किती टक्के जास्त आहे? एकूण बघा, आपल्याकडे 3 टक्केवारी दिसत आहे. 20%, 25% आणि 10%, 3 टक्केवारी जर दिसत आहे, तर एकूण विद्यार्थी मित्रांनो ओरिजिनल किंमत जी आहे, म्हणजे त्या वस्तूची ओरिजिनल किंमत मी 100 रुपये पकडून घेतो की 100 रुपये ओरिजिनल किंमत आहे. डब्बा, बॉक्स मेथड, सर्कल मेथडचा वापर करून कोणत्याच प्रकारचं काही नाही. 100 गुणिला 120 भागीला 100 गुणिला 125 भागीला 100, काहीच अर्थ नाही त्याच्यात. अंडरस्टँडेबल जबरदस्त मेथड आहे. पुन्हा या ठिकाणी मी ते लिहितो विद्यार्थी मित्रांनो. एकूण किती वर्तुळ? एकूण एक वर्तुळ जास्त लिहायची. ते 3 बदल आहे, 3 नफा आहे. तर पहिल्या नंबरचा वर्तुळ, नंतर दुसऱ्या नंबरचा वर्तुळ, तिसऱ्या नंबरचा वर्तुळ आणि चौथ्या नंबरचा वर्तुळ. आता या ठिकाणी एकूण किती वर्तुळ आहे? 4 वर्तुळ. म्हणजे जर नफा व तोटा हा जो घटक आहे, नफा व तोटा किंवा पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आणि त्याच्यानंतर एक डिस्काउंट, हे या प्रत्येक घटकामध्ये फक्त आणि फक्त कन्सेप्च्युअल नॉलेज, पर्सेंटेजवर जबरदस्त पद्धतीची आपली कमांड खतरनाक पद्धतीने सोडवता येते. तुम्हाला कोणत्याच प्रकारचा फॉर्म्युलाचा वापर न करता विद्यार्थी मित्रांनो, ओरिजिनल जी किंमत आहे त्या ओरिजिनल किंमतला मी काय करतो, या ठिकाणी 100 कन्सिडर करतो की ओरिजिनल किंमत किती आहे? 100 रुपये आहे. मग 100 रुपये जर ओरिजिनल किंमत आहे, सुरुवातीला स्वतःसाठी कितीचा नफा व्हायला पाहिजे? स्वतःसाठी 20% नफा व्हायला पाहिजे. 20% नफा जर व्हायला पाहिजे, 100 रुपयाचे 20%. सर 100 रुपयाचे 20% बरोबर 20 रुपये. मग या ठिकाणी 20 जर मी जोडतो तर 100 अधिक 20 बरोबर 120 रुपये झाले. आता 120 रुपयाचे किती टक्के घ्यावं लागेल? 25% घ्यावं लागेल. 120 रुपयाचे 25%, 25% म्हणजेच 1/4, 1/4 लाच 25%. 25% ही टक्केवारी आहे. 1/4 हा या ठिकाणी अपूर्णांक आहे, बरोबर आहे. शेकडेवारी, अपूर्णांक, पूर्णांक, छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. तर जर मी या ठिकाणी 25%लाच 1/4 असं म्हटल्या जाते. 120ला जर 4चा भाग दिला तर भाग विद्यार्थी मित्रांनो हा 30चा जातो. जर नफा असेल तर अधिक चिन्ह लिहायचं आणि जर तोटा असेल तर वजा चिन्ह लिहायचं, पाठ करून ठेवायचं. आता या ठिकाणी 120 मध्ये 30 जोडल्याच्या नंतर 150 ही जी किंमत आहे, किरकोळ विक्रेत्यांसाठी 10% नफा पाहिजे. किरकोळ विक्रेताकडे ती वस्तू 150 रुपयाला आलेली आहे, तो व्यक्ती पण 10 रुपये नफा कमवणार आहे. तर या ठिकाणी 10%चा नफा पाहिजे आहे. कोणाला? किरकोळ विक्रेत्याला. तर 150 चे 10% बरोबर 15 रुपये. 150 बरोबर 100%, 15 रुपये बरोबर 10%. 10% इथे आपल्याला जोडावं लागेल. 150 अधिक 15 बरोबर 165 रुपये. 165 रुपये म्हणजे ओरिजिनल ती जी वस्तू होती, ती वस्तू 100 रुपयाची होती. त्या ठिकाणी 65 रुपयाचा फायदा झालेला आहे. बट ती वस्तू 100 वर कन्सिडर्ड केल्याच्या नंतर 100% होणार आहे, बरोबर आहे की नाही? मग 100% जर होणार आहे, त्या 100%चे जर मी 65%, कारण की या ठिकाणी 100 वर कितीचा फायदा? सर 65चा फायदा. आणि 100 म्हणजेच 100%, कारण की 100 भागिले 100 बरोबर 1. सर्वांनाच क्लिअर होत आहे, कारण की या 100 रुपयालाच मी 100% कन्सिडर केलं होतं. तर 65 बरोबर 65%. ऑप्शन क्रमांक पहिला, प्रश्न क्रमांक 3चं राईट उत्तर आहे.
तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये कोणत्याच प्रकारचा फॉर्म्युल्याचा वापर नाही केलेला आहे. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युल्याचा वापर नाही केलेला आहे. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युल्याचा वापर नाही केलेला आहे. फॉर्म्युला फ्री कंटेंट मला शिकवायचा आहे. कारण की जर पेपरमध्ये तुम्ही फॉर्म्युले विसरले आणि काही कारणास्तव जर त्या ठिकाणी फॉर्म्युला नाही आला, पेपरची लेवल ऑफ डिफिकल्टी जे आहे ते दिवसांनी वाढत आहे. पेपर ची डिफिकल्टी तर सोडा विद्यार्थी मित्रांनो, पण सर्वात जबरदस्त सांगतो कॉम्पिटिशन लेवल खतरनाक आहे. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये जर तुम्हाला तुमचं अस्तित्व जर दाखवायचं असेल आणि तुम्हाला जर पोस्ट काढायची असेल, चांगले मार्क्स जर आणायचे असतील, तर 100% एकच विचार करा की लवकरात लवकर आपल्याला तो प्रॉब्लेम समजला पाहिजे, सोडवता आलं पाहिजे आणि लवकरात लवकर टिक करता आला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना आता जे बोललो ते समजलं, नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि 100% पेपरमध्ये स्कोर करा. कारण की एक वेळा समजल्याच्या नंतर चूक होऊ शकत नाही. नंतरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक कोणता? प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14. एका ठराविक रकमेवर 4 वर्षासाठी दर साल दर शेकडा 10 रुपये दराने सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक 1282 रुपये आहे, तर मुद्दल किती आहे? फॉर्म्युला वापर करणारे फॅकल्टी या ठिकाणी जर फॉर्म्युल्याचा जर वापर कराल ना तुम्ही, जबरदस्त पद्धतीने हा प्रॉब्लेम फसवणार आहे तुम्हाला. फॉर्म्युला फ्री कंटेन, मग आता जी मेथड सांगितली होती वर्तुळ मेथड, त्या वर्तुळ मेथडचाच आपल्याला वापर करायचा आहे. ओरिजिनल किंमत मी काय करतो की ओरिजिनल किंमत बरोबर 100 रुपये. मग ओरिजिनल किंमत बरोबर जर 100 रुपये आहेत, ओरिजिनल किंमत बरोबर 100 किंवा काय करतो या ठिकाणी 100 पेक्षा या ठिकाणी 303030 प्रत्येक ऑप्शन मध्ये दिसत आहे, तर ओरिजिनल किंमतला मी 1000 रुपये कन्सिडर करतो. सर ओरिजिनल किंमत 1000 रुपये, सर इथे तर हा सरळ व्याज चक्रवाढ व्याज आहे आणि तुम्ही 100. अरे विद्यार्थी मित्रांनो, टक्केवारी, शेकडेवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज एकच कॅल्क्युलेशन आहे. कॅल्क्युलेशन मध्ये कोणत्याच प्रकारचा बदल नाही. फक्त आणि फक्त कन्सेप्च्युअल नॉलेज स्ट्रॉंग असायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचे कन्सेप्च्युअल नॉलेज स्ट्रॉंग आहेत अशा विद्यार्थ्यांना जबरदस्त मार्क मिळतात, खतरनाक गुण ते पेपरमध्ये आणतात. ठीक आहे, तर या ठिकाणी एक ठराविक रक्कम, ती ठराविक रक्कमला मी 1000 पकडून घेतो की ती ठराविक रक्कम 1000 आहे. 4 वर्षासाठी म्हणजे 4 डब्बे या ठिकाणी मला लिहावं लागेल. पहिल्या नंबरचा हा डब्बा, पहिल्या नंबरचा डब्बा एकूण किती? 4 पहिला, नंतर हा दुसरा, कारण की 4 वर्ष आहे. 4 वर्ष म्हटल्याच्या नंतर 4 व्याज, बरोबर आहे, 4 डब्बे. आणि व्याजाचा दर किती आहे? व्याजाचा दर आहे विद्यार्थी मित्रांनो 10%. ते बघा 10% दर साल दर शेकडा 10 रुपये दराने म्हणजेच 10%. तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 10% लिहून घ्यायचं. प्रत्येक ठिकाणी 10% आणि 10% लिहून घ्यायचं. लिहिल्याच्या नंतर आता जुगाड समजून सांगतो. नवीन विद्यार्थी असेल तरीही समजेल, काहीच नाही, मेथड नवीन आहे तुमच्यासाठी. एकच वेळा पूर्ण लक्ष द्या, 100% मॅटर क्लिअर होऊन जाणार आहे. या मेथडचा वापर करून तुम्ही चक्रवाढ व्याज, पर्सेंटेज, शेकडेवारी, नंतर सोबतच नफा व तोटा या घटकामध्ये या मेथडचा वापर करू शकता. उदाहरण एक आहे, पण कन्सेप्ट वेगवेगळ्या घटकामध्ये वापरल्या जातात. ही जबरदस्त कन्सेप्ट आहे. तर काय करा आता, 1000 वर 10%, तर 1000चे 10%, 1000 बरोबर 100%. मग 1000चे 10% बरोबर किती होणार? 1000चे 10% बरोबर 100 रुपये. 1000 रुपये ठराविक जे आहे मूळ किंमत एका ठराविक रकमेवर, ती ठराविक रक्कम किती आहे? ठराविक रक्कम आहे 1000 रुपये. त्या 1000 रुपयाचे 10% बरोबर 100 रुपये. तर इथे मी 100 रुपये लिहितो. 100 रुपये लिहिल्याच्या नंतर आता या 100 रुपयाचे मी काय करतो विद्यार्थी मित्रांनो? 10% घेतो. मग 100 रुपयाचे 10% बरोबर 10 रुपये. आता या 10 म्हणजे आलेला जो काही डब्बा आहे वर्तुळ, या ओरिजिनल वर्तुळचे 10% काढून इथे लिहायचं. मग या ठिकाणी आलेल्या वर्तुळमध्ये जी संख्या आहे त्याचे 10% काढायचे. 10% बरोबर 10 रुपये. 10 रुपयाचे 10% बरोबर 1 रुपया आणि 1 रुपयाचे 10% बरोबर 0.1. आता बघा इथपर्यंत क्लिअर आहे. हा झाला पर्सेंटेज, शेकडेवारी, टक्केवारी. आता चक्रवाढ व्याज, सरळ व्याज. जर एकूण आपल्याला 4 डब्बे दिसतात तर 4 गुणोत्तर पाठ करून ठेवायचं. 4 गुणोत्तर, इथे गुणोत्तर जी पद्धत आहे त्या गुणोत्तर पद्धतीचा वापर करतो. 4 6 नंतर 4 4 1. म्हणजे जर 2 वर्षाचं 2 डब्बे म्हणजे 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज, 2 1 3 वर्षाचा 3 3 1. नंतर
4 वर्षासाठी 4 6 4 1. जर मी गुणाकार जर करतो या ठिकाणी, गुणाकार केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो इथे गुणाकार करतो, तर गुणाकार 100ला जर 4चा गुणाकार केल्याच्या नंतर 400, 100ला 4चा गुणाकार केल्याच्या नंतर 400, नंतर 6ला जर मी गुणाकार कितीचा करतो, 6ला गुणाकार करतो मी 10चा, तर 6ला गुणाकार 10चा केल्याच्या नंतर 60, नंतर 4ला जर 1चा गुणाकार करतो तर 4 1 4 आणि 0.1ला 1चा गुणाकार तर 0.1. यांची आता बघा समोर काय म्हटलेलं आहे हे तर क्लिअर आहेत. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक म्हटल्याबरोबर सुरुवातीचे 2 डब्बे हा तर मुद्दलच आहे ज्याला आपण इथे प्रिन्सिपल म्हटलेला आहे, आणि समोरचे जे आपल्याला 4 डब्बे दिसतात तर पहिल्या नंबरचा डब्बा हा सरळ व्याज असतो. मग सरळ व्याजला जर मी कॅन्सल केलेला आहे तर बाकीचा हा जो समोरचा आहे हा समोरचा बरोबर हा फरक असतो. समोरचा फरक इथे व्यवस्थित लिहून देतो मी तुम्हाला. हा कशाचा फरक आहे, हे समोरचे जे डब्बे आहेत हा सरळ व्याज चक्रवाढ व्याज मधला फरक आहे. एकूण पूर्ण डब्बे, एकूण हे जे पूर्ण पहिल्या नंबरचं मुद्दल जर सोडलं तर हे समोरचा हा पूर्ण चक्रवाढ व्याज आहे, पूर्ण चक्रवाढ व्याज आहे. आणि चक्रवाढ व्याज मधून पहिल्या नंबरचा सरळ व्याज हा पहिल्या नंबरचा आहे सरळ व्याज आणि फरक, सरळ व्याज आणि फरक यांची बेरीज बरोबर चक्रवाढ व्याज, आणि चक्रवाढ व्याज मधून जर सरळ व्याज काढतो तर फरक येणार आहे. कन्सेप्ट नवीन आहे, वारंवार प्रॅक्टिस केल्याने खतरनाक चांगल्या उदाहरणांमध्ये या कन्सेप्टचा वापर होते, नाहीतर फॉर्म्युला पद्धतीनं लवकर सोडवता येत नाहीत. आता काय करा, यांची बेरीज करा, कारण की या ठिकाणी यांची फरक जो आहे फरकांची मी बेरीज करतो. 60 आणि 4 64, 64.1. आता 64.1 बरोबर ऍक्च्युली फरक आपल्याला किती दिलेला आहे, ऍक्च्युली जो फरक आहे हा आपल्याला फरक 1282चा फरक दिलेला आहे. मग 1282चा जर फरक दिला, आपला फरक किती आला, आपला फरक आहे 64.1 आणि त्यांचा जो फरक आहे त्यांचा फरक आहे 1200. काय करायचं, त्यांच्या फरकाला आपल्या फरकाचा भाग द्यायचा, मग भाग द्यासाठी मी काय करतो, 1282ला एक 0 म्हणजे 10चा गुणाकार, तर 10चा गुणाकार केल्याच्या नंतर गुणाकार हा येणार आहे, बरोबर आहे की नाही आहे, कारण की वर तो पॉइंट आउट होऊन जाणार. नंतर इथे बघा 641चा दुप्पट 1282 म्हणजे 20चा भाग जातो. म्हणजे ऍक्च्युली आपला जो फरक आहे, आपल्या फरकाला 20चा गुणाकार केल्याच्या नंतर त्यांचा फरक तयार होतो. मग आपली जे मुद्दल आहे, आपली मुद्दल किती आहे, 1000 आहे. आपल्या मुद्दलला जर विद्यार्थी मित्रांनो मी 20चा गुणाकार करतो तर त्यांची मुद्दल तयार व्हायला पाहिजे. या प्रश्नाचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. फॉर्म्युला फ्री कंटेंट, फॉर्म्युलाच नाही आहे, पण नाही समजणार. मला माहित आहे की तुम्हाला सवय जी झालेली आहे ती फॉर्म्युल्याची सवय आहे, कारण की ती फॉर्म्युलाची सवय जर तुम्ही बंद करायला जर तयार झाले तर अशा कंडिशन मध्ये हा प्रॉब्लेमला पुन्हा बॅक घ्या आणि पुन्हा बघा, 100% तुम्हाला समजणार आहे. पुन्हा एक वेळा रिपीट करतो, पहिल्या नंबरचा जो डब्बा आहे ती मुद्दल असते, दुसऱ्या नंबरचा डब्याच्या नंतरचे 4 वर्ष म्हटल्याबरोबर 4 डब्बे काढायचे. पहिल्या नंबरचा डब्बा म्हणजे सरळ व्याज, समोरचे जे काही वर्तुळ आहे ज्याला मी डब्बा नाव दिलेलं आहे ते पूर्ण तो फरक असतो, कारण की एकूण हे जे डब्बे आहे पहिल्या नंबरचा डब्बा जर सोडला तर एकूण डब्बे बरोबर चक्रवाढ व्याज, आणि चक्रवाढ व्याज मधून पहिला डब्बा म्हणजे सरळ व्याज जर काढले तर बाकीचे समोरचे डब्बे, समोरचे म्हणजे सुरुवातीचे 2 डब्बे जर मी सोडून देतो तर समोरचे वर्तुळ हे फरक असतात. कशाचा फरक, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज मधील फरक असतो. तर आपला फरक 64.1 आणि हे गुणोत्तर पाठांतर करायचं आहे, बरोबर आहे. गुणोत्तर जर 2 वर्षाचा आहे तर 2-1, कारण की 2 डब्बे असणार आहे. 3 वर्षाचा 3-3-1, 4 वर्ष जर राहिलं तर 4-6-4-1 हे गुणोत्तर पाठ करून ठेवायचं. आपल्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फरक कितीचा आला, आपला फरक आला 64.1. त्यांचा फरक कितीचा आहे, त्यांचा फरक आहे 1282. त्यांच्या फरकाला जर आपल्या फरकाचा भाग दिला तर ऍक्च्युली आपल्याला गुणाकार मल्टिप्लिकेशन फॅक्टर मिळेल. मग मल्टिप्लिकेशन फॅक्टर म्हणजे आपल्या फरकाला जर 20चा गुणाकार केला तर त्यांचा फरक मिळतो. मग आपल्या मुद्दलला या ठिकाणी मुद्दल आहे 1000,
त्या 1000ला जर मी 20चा गुणाकार करतो तर त्यांची मुद्दल मिळेल, कारण की माझं पूर्ण कन्सिडरेशन होतं. मी एक चित्र तयार केलं होतं कन्सेप्च्युअल नॉलेजच्या बेसवर. सर्वांनाच नक्की समजलेलं असणार. पुन्हा बघा, डिफिकल्ट लेवलचं उदाहरण आहेत. चांगल्या शिक्षकांना हे समजून सांगता येत नाही, फॉर्म्युल्यामध्ये किंमत ठेवायला लागतात आणि ऍट द एंड मध्ये कॅल्क्युलेशन मध्ये आपण फसून जात असतो विद्यार्थी मित्रांनो. चला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 5. आता बघा, याची खतरनाक टेक्निक सांगतो. हा जो उदाहरण आहे, उदाहरण क्रमांक 5. या उदाहरण क्रमांक 5 मध्ये मी काय करणार आहे, अप्रॉक्सिमेशनचा वापर करतो. कोणत्याच प्रकारचं अच्छे धुरंधर इसको सॉल्व नहीं कर पाएंगे. अच्छे धुरंधर जे आपल्याला स्वतःला बहु हुशार समजतात, तर हा जो उदाहरण आहे, या उदाहरणला मी ज्या पद्धतीनं समजून सांगतो, एक्स्ट्रा ऑर्डिनरी पद्धत, पण जो गरीब स्टूडेंट यहाँ से होगा उसको भी समझ में नहीं आएगा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, जबरदस्त पद्धतीनं तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवून द्या. 100% समजणार आहे. इथे बघा, आता काय करायचं, मी काय करतो, सुरुवातीला पूर्णांक आणि अपूर्णांकाच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी पूर्ण जी संख्या आहे, पूर्ण संख्या आहे 4. 4 अधिक 3 बरोबर 7. 4 अधिक 3 बरोबर 7. नंतर प्रश्नार्थक चिन्ह आणि अधिक 2. 4 अधिक 3 बरोबर 7. 7 अधिक 2 बरोबर 9. 13 मधून जर 9 गेले, 13 मधून जर 9 गेले विद्यार्थी मित्रांनो, 13 मधून मी किती काढतो, 9. 9 काढल्याच्या नंतर 4 उरलेला आहेत. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला आपला हा मॅटर सॉल्व्ह झालेला आहे. 13 मधून 4 आणि 3, 7 अधिक 2, 9 जर गेले तर 4 उरले. पूर्णांकाचं मॅटर क्लिअर. अपूर्णांकावर यायचं. अपूर्णांकामध्ये या ठिकाणी 1/2 म्हणजेच 0.50 हा 0.66 बरोबर आहे. आणि नंतर म्हणजे पॉईंटचा जर मी विचार जर करतो, पॉईंटचा माझा पर्सेंटेज जबरदस्त आहे. त्या पर्सेंटेजच्या बेसवर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा आहे 0.50 आणि हा आहे 0.50, हा आहे 66.66 आणि हा आहे 83.33. नंतर पर्सेंटेजच्या बेसवर जर मला हे पर्सेंटेज पूर्णपणे जबरदस्त पद्धतीने माहित आहे, याचाच अर्थ जर मी एकत्र जर करतो तर यांची बेरीज होते विद्यार्थी मित्रांनो 1. आणि जर तुम्हाला पर्सेंटेज नाही म्हणजे जर तुम्हाला पर्सेंटेज क्लिअर नसेल तर हे समजणार पण नाही, कारण की पर्सेंटेज हा शेकडेवारी, टक्केवारी हा घटक आपल्याला जबरदस्त मॅक्झिमम घटकांमध्ये मदत करणारा घटक आहे, हेल्प करणारा घटक आहे, हेल्प स्वभावाचा हा घटक आहे. या ठिकाणी हा अर्धा आणि हे दोन्हीही मिळून अर्धा आणि अर्धा किती होणार आहे, 1. पुन्हा या ठिकाणी या 4 मधून इकडेच 1 आलेला आहे, तर 4 मधून जर मी 1 जर काढतो तर या ठिकाणी 3 उरणार आहेत. बरोबर आहे. मग 3 जर उरलेला आहे, नंतर विद्यार्थी मित्रांनो इकडे 3 आहेत आणि ही जी संख्या आहे, ही संख्या जशीच्या तशीच जोडायची किंवा या ठिकाणी मी काय करतो, म्हणजे ही संख्या जोडून द्यायची. 3च्या समोर 2/5 कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत, ऑप्शन क्रमांक 1. नाही समजलं असणार. पुन्हा रिपीट करतो. काय केलेलं आहे, सुरुवातीला या ठिकाणी 4 आणि 3, 7 अधिक 2 बरोबर 9. 13 पूर्ण लिहितो मी. 13 2/5 मधून इथे जी काही संख्या आहेत, या ठिकाणी पहिल्या नंबरची माझी संख्या 13. 13च्या समोर अपूर्णांक काहीतरी आहेत, प्रश्नार्थक चिन्ह. तर 13 नाही, त्या ठिकाणी 9 आहेत. 9 ठीक आहे. इथे जी असणारी संख्या आहेत, प्रश्नार्थक चिन्ह, तर इथे असणारी संख्या ऍक्च्युली 4 अधिक 3, 7 अधिक 2 बरोबर 9. जर मी 9 वजा करतो तर याच जागेवर 4 2/5 नंतर आता हे पूर्ण कॅन्सल झालेलं आहे. इथे जर मी जोडतो 1/2 अधिक 1/6 अधिक 1/3, 1/2 आणि यांनाच म्हटल्या जाते 1/2 बरोबर 1. पर्सेंटेज ज्यांचं बरोबर आहे, कारण की तिरपा जर गुणाकार करतो मी, 3 1 3, 6 1 6 9 आणि sin 3 18. 9/18 बरोबर 1/2. 1/2 आणि 1/2 बरोबर 1. म्हणजे ते 1 अधिक प्रश्नार्थक चिन्ह. पूर्ण अपूर्णांकाला जर पूर्णांकामध्ये लिहायचं झालं तर 1 येणार आहे. आता 1 अधिक प्रश्नार्थक चिन्ह बरोबर, तर प्रश्नार्थक चिन्ह बरोबर 4 2/5 वजा 1
आणि 4 मधून जर 1 गेला किती उरला 3. 3च्या समोर विद्यार्थी मित्रांनो 2/5 लावायचा आहे. खतरनाक मेथड, एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेथड, जबरदस्त पद्धतीने तुम्ही पेपरमध्ये वेळ वाचू शकता या पद्धतीचा वापर करून. एक मेथड आहेच तुमच्याकडे, पण जर तुम्ही अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मेथडचा जर वापर कराल, इथे पण फॉर्म्युल्याचा वापर नाही. समोरच्या उदाहरणाला आपण सुरुवात करूया. उदाहरण क्रमांक 6. इथे बघा 1/2 1/2 गुणिला 3 अधिक 1/3 गुणिला 4 अधिक 1/4 गुणिला 5 आणि हे समोर भरपूर डॉट 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 किती पर्यंत आहेत आय डोंट नो. काय विचारलेलं. आता प्रश्न वाचतो मी. प्रश्नामध्ये खाली दिलेली एक सिरीज आहे, शृंखला आहे. त्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहेत. पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहे. पहिला जो पद आहे 15व्या नंबरचा पद कसं काढायचं त्याची एकदम जबरदस्त शॉर्टकट टेक्निक सांगतो. पहिला जो पद आहे आपल्याला 15व्या नंबरचा पद काढायचा आहे. हा झाला पहिला पद. मग पहिल्या पद मध्ये पहिला जो पद आहे, मग पहिल्या पद मध्ये इथे बघा 2 आहेत. मग 15वा जर पद आहे तर त्या 15 मध्ये पहिल्या पद मध्ये इथे 2 जर आहे तर त्या पहिल्या पद मध्ये 1 जोडलेला आहे. किती जोडलेला आहे 1. मग आपल्याला जर 15वा पद काढायचा आहे 1/15वा पद, त्या 15 मध्ये 1 जोडून 16 लिहावं लागेल. किती लिहावं लागेल 16. लिहिल्याच्या नंतर इथे 2च्या नंतरची येणारी संख्या 1/2 गुणिला 3. 15ला मी 16 का बरं लिहिलेला आहे, कारण की पहिला जो पद आहे त्या पहिल्या पदात 1/2 गुणिला 3 म्हणजे पहिल्या पदाला 1ला 2 म्हटलेला आहे, समोरची संख्या 3. मग 15व्या पदाला 16, समोरची संख्या 17. 16 गुणिला 17. चला हे तर क्लिअर झालेलं आहे की आपला कोणत्या नंबरचा पद आहे. हा 15वा पद आहे. 15 म्हणजे हा 15वा पद आहे. तर 15वा पद. नंतर आता बघा इथे पॅटर्न ओळखावं लागतो. ज्यांना पॅटर्न क्लिअर त्यांचा मॅटर खतम. पॅटर्न ओळखावा लागतो. पॅटर्न कोणता आहे. ज्या वेळेस 1/2 वजा 1/3 अधिक 1/3 वजा 1/4 डॉट 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 अधिक 1/15 वजा 1/16 आणि यांचा जर गुणाकार जर मी करतो 3 1 3 मधून 2 आणि 2 गुणिला 3 आणि याचा जर 3 मधून जर 2 गेल्याच्या नंतर 1 उरलेला आहे तर 1/2 गुणिला 3 म्हणजे हा या ठिकाणी ही जी मी मांडणी केलेली आहे तर ही मांडणी विद्यार्थी मित्रांनो ऍक्च्युली याच्या जागेवर मी अशा पद्धतीने लिहू शकतो. मधातलं पूर्ण कॅन्सल होऊन जातात. म्हणजे पहिला हा उरतो मधातला वजा 1/3 अधिक 1/3 कॅन्सल, वजा 1/4 अधिक 1/4 कॅन्सल, इथे कुठेतरी वजा 1/15 आणि अधिक 1/15 कॅन्सल. फक्त आणि फक्त पहिल्या नंबरवर आहे 1/2 वजा लास्ट मध्ये आहे 1/16. यांचा जर मी गुणाकार करतो तर 16 1 16 वजा 2 1 2 आणि 16 दुने 32. नंतर 16 मधून जर 2 जर गेले तर 14 उरले आणि नंतर 32 तर 14चा अर्धा बरोबर 7 आणि 32चा अर्धा बरोबर 16. तर एकच मिनिट कुठेतरी ठीक आहे. नंतर आपला 17 हा इथे कहा पे हो गया कार्यक्रम इथे झालेला आहे. कारण की आज आहे इथे काय लिहायचं होतं आपल्याला 16 आणि इथे लिहायचं होतं 17. बाकीचं पूर्ण कॅन्सल. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. चूक लक्षात येते कारण की ऑप्शन मध्ये मला दिसतच नाहीयेत. मग या कंडिशन मध्ये जे माझी चूक झाली त्या चूकला अरे माणूस आहे चूक होणारच आहे. तुमची पण पेपरमध्ये चूक होईल. मग त्या चुकला दुरुस्त करता आलं पाहिजे. माझी चूक मला लक्षात आलेली आहे. या ठिकाणी 1/2 पहिला आणि शेवटचा 1/17. चला तिरपा गुणाकार करा. 17 1 17 मधून 2 1 2 17 1 17 वजा 2 1 2 17 दुने 34 आणि 17 मधून 2 जर गेले तर किती उरले 15 भागीला 34 आणि 15 आणि 34 ला भाग जात नाही. मग 15 आणि 34 ला जर भाग जात नाही तर तोच आपला उत्तर. तर या पद्धतीनं या एक्झाम्पलला जबरदस्त पद्धतीनं सोडवण्याची टेक्निक आहे. आता पेपरसाठी बोलतो. पेपरमध्ये काय करायचं डायरेक्टली 15वा पद आहे तर पेपरमध्ये पहिल्या नंबरचं या ठिकाणी 1/2 आणि 15वा जर पद आहे
तर 15ला 1 जोडून 16 लिहायचं आणि नंतरचं 1/17 मधातलं चिन्ह वजा 1/17 तिरपा गुणाकार 17 1 17 वजा बे 1 बे 17 दुने 34 17 मधून 2 जर गेले किती उरले 15 15/34 पेपरसाठी हा कार्यक्रम तुम्हाला करावं लागेल. बरोबर आहे राईट. कन्सेप्च्युअल नॉलेज स्ट्रॉंग असायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचं कन्सेप्च्युअल नॉलेज स्ट्रॉंग आहे त्या विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. जर पेपरमध्ये मिस्टेक झाली तर त्यांना मिस्टेक समजतात. नंतरचे आपल्याला 7व्या नंबरच्या प्रश्नाच्या आधी इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, मग अशा टाईपच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट पाहण्यासाठी एक आपली बॅच आहे. बॅचचं नाव आहे प्रहार 4.0. म्हणजे आतापर्यंत आपल्या 3 बॅचेस झालेल्या आहेत. प्रहार 1.0 नंतर 2.0 3.0 मागच्या वेळेस मध्ये गणित मी शिकवलं होतं. बरोबर आहे. आता या बॅच मध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही घटक ऑनलाईन मध्ये स्पेशली मी शिकवत आहेत. म्हणजे या ठिकाणी गणित आणि सरांचं आहेत. बट इथे गणित माझा हा सब्जेक्ट झालेला आहे तुम्ही बॅच मध्ये, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्हाला क्लिअरपणे तिथे दिसायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रहार 4.0 ही बॅच आहे. काही जर डिस्काउंट असेल तर डेफिनेटली अकॅडमीच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना विचारू शकता. या बॅच मध्ये माझं गणित पूर्ण झालेलं आहे. आता रिझनिंगला मी सुरुवात केलेली आहे. एकदम बेसिक पासून जबरदस्त पद्धतीने शिकवत असतो. शॉर्टकट मेथड्स ट्रिक्स, त्याच्यानंतर ट्रॅडिशनल मेथडचा मी कोणत्याच प्रकारचा वापर करत नसतो. पारंपरिक एक्स वगैरे ती पद्धत मला जमत नाहीत. म्हणजे जमत नाही याचा मला पूर्णच येते तो विषय नाही आहेत. पण ज्या खतरनाक सेंट्रलच्या ज्या मेथड आहेत ज्याला आपण ट्रिक्स म्हणतो, कन्सेप्च्युअल नॉलेजच्या माध्यमातून मी या बॅच मध्ये पूर्णपणे समजून सांगितलेला आहे. गणित हा विषय, नंतर रिझनिंग आता चालू आहे. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही अकॅडमीच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारू शकता. चला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 7व्या नंबरचा प्रश्न. मेघाने एका स्पर्धा परीक्षेत 150 प्रश्न सोडवले. मग 150 प्रश्न जर सोडवले तर काही चुकीचे प्रश्न असतील, काही रॉंग प्रश्न असतील, काही राईट प्रश्न, काही जे प्रश्न आहेत ते राईट आणि काही रॉंग प्रश्न. तर एकूण तिने किती प्रश्न सोडवले 100 प्रश्न. काही चुकीचे सोडवले असतील, काही बरोबर सोडवले असतील. राईट आणि रॉंग बरोबर 100 प्रश्न तिने सोडवले. नंतर बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात. 3 R आणि चुकीच्या गुणासाठी 2 गुण वजा केल्या जातात. तर मेघाला एकूण 150 मार्क मिळतात. गुण मिळाले. अरे हे कसं झालं? म्हणजे ऍक्च्युली बरोबर साठी 3 गुण दिले जातात. मग 3 गुणीला R म्हणजेच राईट, रॉंग म्हणजेच W. तर चुकीला 2 गुण कमी केल्या जातात. ऍक्च्युली तिला किती गुण मिळाले? 150 मिळाले आहेत. आता इथे बघा काढायचं काय? बरोबर काढायचंय. बरोबर काढण्यासाठी रॉंगला कॅन्सल करावं लागेल. या ठिकाणी 2, तर 2चा गुणाकार करतो मी. 2चा जर गुणाकार करतो 2R अधिक 2W बरोबर 200. नंतर 3R हे जसच्या तसंच राहणार आहे. सेकंड इक्वेशन मध्ये कोणत्याच प्रकारचा बदल करायचा नाही. फक्त आणि फक्त पहिल्या इक्वेशनला 2चा गुणाकार. का बरं 2चा गुणाकार? कारण की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी W चा कोएफिशियंट किती आहे? 2 आहे. चला हॅपी बर्थडे टू यू हे दोन्ही कॅन्सल झाल्याच्या नंतर 3 अधिक 2 बरोबर 5R. 5R बरोबर 350 आणि R 350 भागीला 5 7 5 35. तर R बरोबर राईट प्रश्न किती सोडवले? 70 प्रश्न राईट आहे. कोणाचे? मेघाचे 70 प्रश्न राईट आहे. या पद्धतीनं तुम्ही सोडू शकता. बरोबर आहे. एकदम सिंपल पद्धत आहेत. मांडणी करायची. मांडणी केल्यानंतर स्टेप बाय स्टेप सोडवायचं. कोणत्याच प्रकारचा प्रश्न आपला हा चुकत नाही. त्याच्यानंतर समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 8. आता हा ट्रेंड भरपूर चालू आहे. आयोग या ट्रेंडवर लागलेला आहे. आयोगाचा ट्रेंड ओळखूनच हे जे आपले लेक्चर येणार आहे आयोगाच्या ट्रेंडवर डिपेंड आहे. तर आपल्याकडे एक घटक आहे टाइम अँड वर्क. काळ व काम हा जो घटक आहे, तर या घटकामध्ये हा ट्रेंड या प्रकारचे प्रश्न सर्वात जास्त चालू आहे. या प्रकारच्या प्रश्नाला कसं सोडवा त्याची टेक्निक समजून सांगतो. 8 पुरुष, त्या पुरुषला मी मेन असं लिहितो. पुरुष म्हणजेच मेन आणि मुले म्हणजेच बॉईज. 8 पुरुष आणि म्हणजेच अधिकचा चिन्ह 8 बॉईज मिळून हा झालेला आहे पूर्ण M1 गुणीला D1. फॉर्म्युला आहे MDH मसाला.
MDH M1 गुणिला D1, D1 किती आहे? D1 आहे तर 10 बरोबर, फुल स्टॉप किंवा कॉमा म्हणजेच बरोबर. 26 मेन म्हणजेच पुरुष बरोबर आहे, 26 पुरुष आणि 48 मुले, 48 मुले म्हणजे बॉयज, हे पूर्णपणे M2 गुणिला D2, D2 किती आहे? 2 दिवसात काम पूर्ण करतात. त्याच प्रकारचे काम 15 पुरुष, 15 पुरुष म्हणजेच 15 मेन अधिक 20 बॉयज ला करण्यासाठी M3 गुणिला D3 किती दिवस लागेल? म्हणजे आपल्याला डीचं उत्तर काढायचं आहे. एका लाईन मध्ये मांडणी करायची. मांडणी केल्याच्या नंतर हे जे आहेत ना, A गुणिला B भागीला 20 गुणिला 30 अधिक 20 अधिक 30 हे चालणार नाही आता, कारण की काही प्रश्न खूप चांगल्या लेवलचे तयार होतात. तर या ठिकाणी हा जो एक प्रकार आहे MDH चा प्रकार, तर MDH च्या प्रकारमध्ये M1 गुणिला D1 बरोबर M2 गुणिला D2 बरोबर M3 गुणिला D3. तर एकूण आपल्याकडे 2 आणि 2 4 अधिक 2 6, त्या 6 पैकी जर 5 चल दिलेला आहे तर आपण एक चल काढू शकतो. तो एक चल म्हणजेच कोणता आहे? D आहे. D3 आपल्याला काढायचा आहे. त्या D3 ला मी Dच पकडतो बरोबर आहे. तर D3 ला किंवा D3 ठेवतो या ठिकाणी. D3 आपल्याला काढायचा, बाकीचं पूर्ण दिलेलं आहे राईट. आता काढण्यासाठी एकूण आपल्याकडे 3 इक्वेशन दिसतात. सुरुवातीचे 2 इक्वेशन सोडवायचे आणि नंतरचे 2 सोडवायचे. हा मधातला जो आहे हा मधातला ठेवायचा. सुरुवातीला हे 2 सोडवायचे आणि नंतर विद्यार्थी मित्रांनो हा जो आहे हा कॉमन असायला पाहिजे. इथे कॉमन, या जागेवरही कॉमन. तर इथे बघा काय करतो मी, इथे लिहितो 6 मेन अधिक 8 बॉयज मिळून 10 दिवसात काम करतात. त्याचप्रमाणे 26 मेन अधिक 48 बॉयज मिळून काम किती दिवसात करतात? 2 दिवसात. सुरुवातीला या ठिकाणी जो काही मी लिहिलेला भाग आहे तो आपल्याला सोडवावा लागेल. इथे बघा 10 गुणिला 6 म्हणजे 60 मेन, 60 मेन वजा मेनचा गुणाकार करतो इथे. 26 गुणिला 2 म्हणजे 52 मेन, 52 मेन उजव्या बाजूला अधिक चिन्ह आहे, डाव्या बाजूला वजा चिन्हाचं काम करेल. वजा 52 मेन बरोबर 48चा दुप्पट 96 बॉयज, 96 बॉयज वजा, का बरं वजा? कारण की त्या बाजूला 10 गुणिला 8 80 बॉयज अधिक आहे, उजव्या बाजूला आल्याच्या नंतर वजा चिन्ह एक लाईन मध्ये करता यायला पाहिजे, स्टेप वाढू नका. तर या ठिकाणी 80 बॉयज. आता बघा 60 मेन मधून 52 मेन जर गेले तर 8 मेन उरलेले आहेत आणि 96 मधून जर 80 गेले तर 16 बॉयज उरलेला आहे. मेन भागीला बॉयज जर मी करतो तर 16 भागीला 8, 8 एक 8 आणि 8 दुने 16 तर 2/1. मेनच्या जागेवर 2 आणि बॉयच्या जागेवर 1. 2 आणि 1 यालाच कार्यक्षमता आणि एफिशियन्सी असं म्हटल्या जाते. आता समोरचे 2 इक्वेशन घ्या. मग समोरच्या 2 इक्वेशन मध्ये 26 एम अधिक 48 बॉयज गुणिला 2 बरोबर 15 मेन अधिक 20 बॉयज गुणिला D3. D3 आपल्याला काढायचा आहे. D3 आपल्याला काढायचं आहे. ज्या ज्या जागेवर मेन दिसते म्हणजे एम ची किंमत किती ठेवायची? 2 आणि बॉयची किंमत किती ठेवायची? 1. तर 26 गुणिला मेनच्या जागेवर 2, 48 गुणिला 1 पूर्ण गुणिला 2 बरोबर. स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन करा, कोणत्याच प्रकारचं आपल्याला चुकवायचं नाहीये. नंतर 15 गुणिला मेन किती आहे? मेन आहे 2, चला 2 लिहा. नंतर अधिकचा चिन्ह 20 गुणिला बॉयज किती आहे? 1 गुणिला D3 आपल्याला काढायचा आहे. एका लाईन मध्ये कॅल्क्युलेशन करायचं. आता एका लाईन मध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. 26 चा दुप्पट 52 आणि 48 एक 48, 52 अधिक 48 बरोबर 100. 100 गुणिला 2 म्हणजे 200. 100 गुणिला 2 बरोबर 200. 15 दुने 30 आणि 20 एक 20. 15 दुने 30 अधिक 20 बरोबर 50 बरोबर 50. 50 गुणिला D3 आणि 50 एक 50, 50 चौक 200 तर D3 बरोबर 4. किती जबरदस्त प्रॉब्लेम. आयोग हा ट्रेंड बदलून राहिलेला आहे. या घटकात स्पेशली या प्रकाराला आयोग जास्तीत जास्त टच करत आहे. मग या प्रकाराची प्रॅक्टिस आता जास्तीत जास्त आपण करूया, बरोबर आहे की नाही? मग त्याचप्रमाणे हा एक उदाहरण या ठिकाणी खूप जबरदस्त पद्धतीचे उदाहरण आहे. तुम्हाला पाहिलं बरोबर लक्षात
येत असला पाहिजे की नाही सर खतरनाक पद्धतीची आहे, तर या प्रश्नाचं 8व्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक पहिला 8व्या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. नंतर 9व्या नंबरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. डाटा इंटरप्रिटेशन, माहिती विश्लेषण. चला बघा किती खतरनाक प्रश्न आहेत. माहिती विश्लेषण, कारण की आता मुख्य परीक्षा येणार आहेत, काही दिवसानंतर प्रिलिम्स येणार आहेत, तर मुख्य परीक्षेमध्ये डाटा इंटरप्रिटेशन, ज्याला तुम्ही सांख्यिकी म्हणून ओळखल्या जाणारा जो घटक आहे, ज्याला मी माहिती विश्लेषण म्हणत असतो, डायग्राम रिलेटेड जर काही राहिलं तर त्या घटकाला स्पेशल मी माहिती विश्लेषण म्हणत असतो. डाटा इंटरप्रिटेशन या घटकाला सोडवण्यासाठी तुमची जी कमांड आहे, तुमची कमांड विद्यार्थी मित्रांनो कुठे असायला पाहिजे? पर्सेंटेज. हा घटक म्हणजे पर्सेंटेज आहेत. चला स्टेप बाय स्टेप वाचतो मी. खालील पाय चार्ट म्हणजे वृत्तालेख दिलेला आहे. हा एक वृत्तालेख आहे. वृत्तालेख, स्तंभालेख, त्यानंतर जोड स्तंभालेख, वेगवेगळे, नंतर टेबल ज्याला आपण तक्ता म्हणतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आलेख हे पेपरमध्ये विचारतात आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो स्टेप बाय स्टेप खाली पाय चार्ट म्हणजेच वृत्तालेख, पाय चार्ट म्हणजेच वृत्तालेख, पुस्तक प्रकाशित करण्यासाठी झालेल्या खर्चांची टक्केवारी, वितरण दर्शवितो, डिस्ट्रीब्युशन दाखवतो की प्रमोशन कॉस्ट बरोबर 10%, नंतर प्रिंटिंग कॉस्ट बरोबर 20%, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट 10%, पेपर कॉस्ट 25%, बाइंडिंग कॉस्ट 20% आणि नंतर वेगवेगळे टक्केवारी आपल्याला दाखवतो 15%. बरोबर आहेत? वेगवेगळे टक्केवारी दाखवलेल्या आहेत. नंतर बघा अभ्यास करा. अभ्यास करतच आहे सर, भरपूर दिवस झाले अभ्यासच चालू आहेत, राईट? पेपर जे आहे ते निघूनच नाही राहिले, अभ्यासच करून राहिलो. अभ्यास करा, पुन्हा अभ्यास करूया आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या आणि प्रश्नांची उत्तरे बरोबर दिल्याच्या नंतर मग आपला अभ्यास थांबणार आहे, म्हणजेच नोकरी मिळणार आहे. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुस्तक प्रकाशित करण्यासाठी झालेले विविध खर्च टक्केवारीमध्ये दिलेले आहेत. जर विशिष्ट प्रमाणात पुस्तकांसाठी प्रकाशकाला 30,600 रुपये छपाई खर्च. मी काय करतो, एकूण 4 डब्बे काढायचे. अशा टाईपच्या उदाहरणांमध्ये 4 डब्बे काढायचे. 4 डब्याच्या मेथडनी मी तुम्हाला समजून सांगतो. खतरनाक मेथड आहे, जबरदस्त मेथड आहे. आता इथे बघा, एकूण या ठिकाणी आपल्याला छपाई खर्च म्हणजे ज्याला प्रिंटिंग कॉस्ट म्हटल्या जाते, इंग्लिशमध्ये प्रिंटिंग कॉस्ट म्हणतात. छपाई खर्च हा आहे छपाई खर्च, प्रिंटिंग कॉस्ट, छपाई खर्च, प्रिंटिंग कॉस्ट, छपाई खर्च किती दिलेला आहे? 20%. 20%चं उत्तर 30,600. तर खर्च द्यावा लागतो, तर पुस्तकांसाठी किती रॉयल्टी द्यावी लागेल? रॉयल्टी, चला रॉयल्टी ते बघा, रॉयल्टी आहे 15%. 15%चं उत्तर आपल्याला काढायचं आहे. एकदम सोपी पद्धत. या ठिकाणी जर मी या 2 डब्याला 5चा जर भाग देतो तर 4 आणि 3, 5 चौक 20, 5 त्रिक 15. नंतर बघा आता मी ऑप्शनची मदत घेतो. जर या ठिकाणी 30,000 जर पकडतो मी, 4 ची किंमत 30,000, तर 4ला जर 4चा भाग दिला तर 1चा भाग, 1 ची किंमत बरोबर 7,500 आणि नंतर 7,500 1 ची किंमत, 600ला जर 4चा भाग दिला तर भाग हा 150चा जातो. 7,500 अधिक 150, 7,500 अधिक 150 म्हणजे 650 वजा केल्याच्या नंतर ही 1 ची किंमत आहे. जर वजा करतो मी तर आता इथे बघा, सरळ सरळ सिंपल, 600 मधून 650 नंतर काढणार मी, जाऊ द्या 50ला सोडतो. पहिले 600 वजा 600 आणि 30,000 मधून 7,000 जर गेले तर विद्यार्थी मित्रांनो 23,000 उरले. त्या 23,000 मधून आता 50 काढतो तर 22,950. कॅल्क्युलेशन जबरदस्त करा. तर 22,950 उत्तर 22,950, ऑप्शन क्रमांक 3. आपल्याला ज्यावेळेस आपण पाहतो किती कठीण दिसत आहे, बट कठीण नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. 20%चं उत्तर 30,600. 15%चं उत्तर किती? 15%चं उत्तर काढायचं 20,000ला, म्हणजे 20%ला आणि 15%ला कितीचा भाग जातो? 5चा. 5 चौक 20, 5 त्रिक 15, 4 बरोबर 30,600, तर 1 बरोबर 7,650. मग 4 मधून 1 वजा केल्याच्या नंतर 3 ची किंमत मिळेल, तर 3 ची किंमत 22,950. एकदम सिंपल पद्धत, फॉर्म्युल्याचा वापर न करता, राईट?
त्याचप्रमाणे समोरच्या प्रश्नाला आपल्याला बघायचा प्रश्न क्रमांक 10. एससीएफ म्हणजेच मसावी. मसावी, एससीएफ म्हणजेच मसावी. मसावी आणि किती. मसावी, मसावी किती. आपल्याला मसावी काढायचं आहे. ठीक आहे, इंग्लिशमध्ये आहेत, मराठीमध्ये मी बदल केलेले आहेत. आता बघा, ज्या वेळेस दिलेली संख्या ही जर अंश आणि छेदच्या स्वरूपात आहे, अंश आणि छेदच्या स्वरूपात म्हणजे ज्याला आपण अपूर्णांक म्हणतो, अपूर्णांकाचा जर मसावी जर काढायचा आहे, अपूर्णांकाचा आपल्याला काय काढायचा आहे, मसावी. मसावी काढण्यासाठी मसावी तर अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी. मसावी तर वरच्याचा मसावी काढणे आणि खालच्याचा लसावी, या पद्धतीने लक्षात ठेवायचं. मसावी आहे का, चला वरच्याचा मसावी काढतो, खालच्याचा लसावी काढतो. वरच्याचा मसावी आणि खालच्याचा आपल्याला काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे. तर ही पद्धत लक्षात ठेवायची. मसावी काढणे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ज्या संख्या आहेत 9 आहे, 12 आहेत, 18 आहेत आणि 21 आहेत. मसावी काढणे म्हणजे दोन जवळच्या संख्यांचा फरक पहिले काढणे. मग दोन जवळच्या संख्या कोणत्या, दोन जवळच्या संख्या आहेत 12 आणि 9. 12 मधून 9 जर गेले तर किती उरले, 3 उरले. तर मी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 3 ला मी मसावी टेम्पररी तात्पुरता मसावी पकडतो की 3 हा मसावी असू शकतो. मग 3 ला 9 ला 3चा भाग जातो, 12 ला जातो, 18 ला जातो आणि 21 ला जातो, निशेष भाग जातो. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 सक 18, 3 7 21. चला 3 कोणत्या कोणत्या ऑप्शन मध्ये 3 आहेत, 1 2 आणि बाकी हे 2 कॅन्सल झाले. मग 2 ऑप्शन उरलेले आहेत. त्या 2 ऑप्शन पैकी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या आहे ज्या काही संख्या आपल्याला दिसत आहे, ज्यांचा आपल्याला छेद मध्ये अंशाचा कार्यक्रम झालेला आहे, छेद मध्ये दिसणाऱ्या ज्या संख्या आहेत, लसावी जर काढायचं, लसावी 10, 25, 35 आणि 40 पेक्षा मोठीच असायला पाहिजे. एकच ऑप्शन दिसत आहे 1400, यांच्यापेक्षा मोठा ऑप्शन 5 तर एनी कंडिशन एनी हाऊ येणार नाही. वेळ वाचू शकता, लवकरात लवकर आन्सर काढू शकता. म्हणजे या ठिकाणी 3/1400 दिलेल्या प्रश्नाचा मसावी जर सांगितलं असतं तर छेदाचा अंश भागीला छेद या स्वरूप असतो. लसावी म्हटल्याबरोबर वरच्याचा लसावी काढा, खालच्याचा मसावी काढा. मसावी जर म्हटलेला आहे तर वरच्याचा मसावी काढा, खालच्याचा लसावी काढा. या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सी नंबरचा ऑप्शन या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. चला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11. बोट व प्रवाह. बोट व प्रवाह हा घटक तर जबरदस्त पद्धतीचा घटक आहे, लवकरात लवकर आपण सोडवू शकतो बोट व प्रवाह. आता बोट व प्रवाहामध्ये एकूण 7 कन्सेप्ट आहेत. त्या प्रहार त्या बॅच मध्ये मी पूर्ण शिकवले 7 कन्सेप्ट आहे. त्या 7 कन्सेप्टच्या बाहेरचा कोणताही विमान व वारा, बोट व प्रवाहाचा घटक हा जो आहे, या घटकाचा प्रश्न 7 कन्सेप्टच्या बाहेर जातच नाहीत. आता हा प्रश्न क्रमांक 11. एक मनुष्य प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एखादे अंतर पार करण्यास प्रवाहाच्या दिशेने तेच अंतर पार करण्यापेक्षा दुप्पट वेळ लागतो. मग दुप्पट वेळ जर लागतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला स्थिर पाण्यातील होडीचा वेग व प्रवाहाचा वेग दुप्पट वेळ म्हणजे जर या ठिकाणी दुप्पट वेळ डाऊनस्ट्रीम बोट प्रवाहाच्या दिशेने ला जर 1 तास लागत असेल तर बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 तास लागत आहे. मग जर आपल्याला बोटीचा वेग जर काढायचा आहे, सरळ यांची बेरीज करणे, सरळ यांची बेरीज करा, म्हणजे यांची बेरीज. आणि जर आपल्याला प्रवाहाचा वेग जर काढायचा आहे तर वजाबाकी करणे. 2 अधिक 1 गुणोत्तर 2 वजा 1, 2 अधिक 1 3 आणि 2 मधून 1 गेल्याच्या नंतर 1 उरणार आहे. तर 3 उत्तर. सर हे असं का बरं झालं, याचीही कारणच आहेत. कारण की बोट अधिक प्रवाह, बोटचा वेग स्थिर पाण्यात अधिक प्रवाह भागीला बोट वजा प्रवाह, राईट. जर बोट अधिक प्रवाह, वेळ हा वेग या ठिकाणी मी स्पीड लिहिलेला आहे. मग स्पीड जर लिहिलेला आहे, बोट अधिक प्रवाह, तर बोट अधिक प्रवाह ज्याला डाऊन स्ट्रीम म्हणतो, बोटीचा वेग प्रवाहाच्या दिशेने 2ची
2चा वेग असणार आहे आणि बोट मधून वजा जर प्रवाह करतो मी तर 1 असणार आहे, बोट वजा प्रवाह 1. आता या ठिकाणी जर आपल्याला बोट x अधिक y हा फॉर्मॅट पाहायला असेल तुम्ही, x अधिक y आणि x वजा y, x अधिक y, x वजा y बरोबर 2 आणि 1. तर या ठिकाणी बेरीज म्हणजेच x ची किंमत, वजाबाकी म्हणजेच y ची किंमत. स्टेप बाय स्टेप इथे एकदम एक एक लाईन शिकवायचा हा क्लास नाही आहे, ती वेळ पण नाही राहिलेली आहे. काही काही विद्यार्थ्यांना सर आम्हाला नाही समजून राहिलेलं आहे, अरे आपको समझ में भी नहीं आएगा ये क्लास. कारण की आता त्या विद्यार्थ्यांसाठी हा क्लास आहे आपला. कोणत्या विद्यार्थ्यांसाठी? की ज्यांचा अभ्यास झालेला आहे, ज्यांचा अभ्यास चालू आहे आणि त्यांना काहीतरी एकदम वेगळा नॉलेज पाहिजे आहेत की जे त्यांच्याकडे नाही आहेत, त्यांच्यासाठी स्पेशली क्लास आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी जर आपल्याला बोट आणि प्रवाह म्हणजे डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम चा टायमिंग जर दिलेला आहे, त्याच्यावरून आपण काय करू शकतो? सरळ सरळ वेग काढू शकतो. आणि वेगच्या स्वरूपात जर बोटीचा वेग स्थिर पाण्यात आणि प्रवाहाचा वेग जर काढायचा आहे तर सरळ सरळ बेरीज करा म्हणजे बोटचा वेग मिळेल आणि वजाबाकी करा प्रवाहाचा वेग मिळेल. खूप शॉर्टकट टेक्निक आहे. 3 3 म्हणजेच बोटीचा वेग स्थिर पाण्यात आणि प्रवाहाचा वेग 1. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12, 2 फासा उचलल्यावर म्हणजेच फेकल्यावर 2 फासा फेकलेल्या आहेत. पहिल्या नंबरचा फासा आणि दुसऱ्या नंबरचा फासा फेकल्यावर एकूण बेरीज 9 येण्याची संभाव्यता आहे म्हणजेच पॉसिबिलिटी आहे, ज्याला आपण प्रोबॅबिलिटी म्हणतो. प्रोबॅबिलिटी जर काढायचा आहे तर प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रोबॅबिलिटी इव्हेंट डिवाइडेड प्रोबॅबिलिटी इव्हेंट डिवाइडेड बाय सॅम्पल स्पेस. नमुना अवकाश सॅम्पल स्पेस म्हणजेच नमुना अवकाश. इव्हेंट डिवाइडेड बाय सॅम्पल स्पेस. आता इथे बघा सॅम्पल स्पेस 2 फासा फेकल्याच्या नंतर सॅम्पल स्पेस हा 36 येतो. सर हे 36 कसं आलेलं आहे? या ठिकाणी काही 1 आणि 1, पहिल्या फाश्यावर 1 येणार, दुसऱ्या फाश्यावर 1 येणार, नंतर पहिल्या फाश्यावर 1, दुसऱ्या फाश्यावर 2, नंतर पहिल्या फाश्यावर 1, दुसऱ्या फाश्यावर 3, पहिल्या फाश्यावर 1, दुसऱ्या फाश्यावर 4, पहिल्या फाश्यावर 1, नंतरच्या फाश्यावर 5, च्या नंतर पहिल्या फाश्यावर 1, च्या नंतरच्या फाश्यावर 6. आणि ही जे परंपरा आहेत हे 6 1 पासून तर 6 आणि 6 पर्यंत पहिल्या ओळीमध्ये 6 अशा 6 ओळी आहेत. 6 गुणिला 6 बरोबर 36. बेरीज जर म्हटलेलं आहे तर एक जबरदस्त पद्धतीची एक टेक्निक आणि ट्रिक सांगतो. म्हणजे 2 फाश्याची बेरीज चे टेक्निक, या टेक्निकचा वापर करायचा. 2 फाश्याची बेरीज कमीत कमी बेरीज आणि त्या बेरजेचा इव्हेंट, हा इव्हेंट जो आपल्याला पाहिजे आहे. बेरीज कमीत कमी बेरीज विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, पहिल्या फाश्यावर 1, दुसऱ्या फाश्यावर 1, कमीत कमी बेरीज बरोबर 2. कमीत कमी बेरीज बरोबर किती? 2. आणि जास्तीत जास्त बेरीज 12. पहिल्या फाश्यावर 6, दुसऱ्या फाश्यावर 6. कमीत कमी जर आपण 2 फाशे जर फेकले, उचलले तर कमीत कमी बेरीज 2 येते, जास्तीत जास्त बेरीज किती येते? 12. आता काय करायचे या ठिकाणी? इथे 2 जे पहिल्या नंबरचा जो कॉलम आहे या कॉलमला चढत्या क्रमाने लिहायचं, दुसऱ्या कॉलमला उतरत्या क्रमाने लिहायचं. मग 2च्या नंतरची येणारी संख्या 3 आणि 12च्या आधीची संख्या 11, 3च्या नंतरची येणारी संख्या 4, 10, 11च्या आधीची संख्या, 4च्या नंतरची येणारी संख्या 5 आणि 10च्या आधीची संख्या 9, 5च्या नंतरची येणारी संख्या 6 आणि 9च्या आधीची संख्या 8 आणि नंतरची संख्या 7 आणि 7. सारखी संख्या आल्याबरोबर आपला प्रोग्राम इथे काय करायचं? थांबवून द्यायचं. बरोबर आहे? आता मी थांबवलेलं आहे. आता नंतर काय करतो? या ठिकाणी इथे लाईन काढतो मी, वेगवेगळी लाईन काढल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो इथे एकूण आपल्याकडे फाशामध्ये 6 अंक दिसतात. 1 2 3 4 5 6. चला सरळ मांडणी करतो मी. 1 नंतर 2 3 4 5 आणि 6. आता इथे बघा बेरीज किती आहे? बेरीज 9 बेरीज पाहिजे. मग 9 बेरीज 9. त्या 9 बेरजेचा इव्हेंट किती आहे? 4 आहे. तर इथे येणार 4.
4 आणि 36 मध्ये भाग जातो, 4चा भाग जातो. 4चा भाग 4 1 4, 9 चौक 36. आपला जो उत्तर आहे 1/9 आपला उत्तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. हा टेबल लक्षात ठेवावं लागेल. बेरीज जर 2 तर इव्हेंट 1, जे आपण अंशमध्ये लिहितो ज्याला मी इव्हेंट म्हटलेलं आहे. जर बेरीज 3 तर इव्हेंट 2, बेरीज 4 इव्हेंट 3. हे पाठ करून ठेवायचं. बेरीज 9 नाही तर या ठिकाणी तुम्ही सोडवता सोडवता खूप परेशान होऊन जाल. हे कॅल्क्युलेटर्स होणार नाही. तुम्ही पाहाल त्या ठिकाणी की बेरीज जी आहे केव्हा केव्हा 9 बेरीज येणार आहे. पहिले लिहावं लागेल नंतर सोडवावं लागेल. वेळ वाचवण्याची जबरदस्त टेक्निक आहे. हा डब्बा हा तक्ता तुम्हाला पाठ करून ठेवावं लागेल. त्याच्यानंतरच्या समोरच्या प्रश्नाला बघायचं. आतापर्यंत 12 प्रश्न झालेला आहे. 13व्या नंबरचा प्रश्न. 13व्या नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही वेन डायग्राम सोडवता. मी विदाऊट वेन डायग्राम मी तुम्हाला समजून सांगतो. मग हे सोडवण्यासाठी काय करायचं आहे. जर मला हा जर प्रश्न सोडवायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, मी डायरेक्ट निष्कर्ष पासून सुरुवात करेन. पहिल्या नंबरचा जो निष्कर्ष आहे, सुरुवात कुठून करणे निष्कर्ष पासून. काही पेन पेन्सिल आहेत. एक तर निष्कर्ष येण्याच्या आपल्याकडे 3 पद्धत आहे. एकाच विधानाचा निष्कर्ष किंवा 2 विधानापासून तयार झालेला निष्कर्ष किंवाचा निष्कर्ष, असे 3 निष्कर्ष आहे. तर पहिल्या एकाच विधानाचा निष्कर्षाचा वापर केव्हा करायचं, ज्या वेळेस पेन पेन्सिल एकाच विधानाचा तयार झालेला. कारण की पेन्सिल पेन, इथे पण पेन्सिल पेन मागे पुढे चालते, तो विषय नाही आहे. म्हणजे एकाच विधानामध्ये 2 नावं पेन्सिल आणि पेन जर निष्कर्ष मध्ये जर आले असतील तर सर्वचे रूल पाठ करून ठेवायचे. मग सर्वचे 3 उत्तर बरोबर असतात. सर्व पेन्सिल पेन आहे तर पहिल्या नंबरचं उत्तर सर्व पेन्सिल पेन आहे. दुसऱ्या नंबरचं उत्तर काही पेन्सिल पेन आहे. तिसऱ्या नंबरचं उत्तर काही पेन पेन्सिल आहे. म्हणजेच काही पेन पेन्सिल आहे बरोबर आहे. पहिल्या नंबरचा निष्कर्ष बरोबर आलेला आहे. दुसऱ्या नंबरचा निष्कर्ष आहे काही पेन कागज आहेत. काही पेन कागज आहे. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, मला पेन कागज आणि पेन पहिल्या विधानमध्ये दिसत आहे. मग जर पहिल्या विधान काहीचे 2 उत्तर बरोबर असतात. दोन्ही बाजूनी काही दोन्ही बाजूनी काही कागज पेन आहे, निष्कर्ष बरोबर. काही पेन कागज आहे, निष्कर्ष बरोबर. म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या नंबरचाही बरोबर. पहिला बरोबर, दुसरा बरोबर. ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आणि दुसरा बरोबर. 1 किंवा 2 नाही, इथे चुकीचं 1 कॅन्सल. पहिला आणि 2ही अनुसरण करत नाहीत, नाही करतात. बरोबर आहे. चुकीने या ठिकाणी आलेल्या आहेत ऑप्शन मध्ये बाय मिस्टेक. तर डी नंबरचं कोणत्याही गुगलवर कुठेही सर्च करा तुम्ही, हा प्रश्न जो आहे या प्रश्नाचं उत्तर 100% बरोबर आहे. म्हणजे पहिलाही बरोबर, दुसराही बरोबर. पहिला आणि दुसरा 2ही अनुसरण करतात. चौथ्या नंबरचा ऑप्शन, कारण की 5 ऑप्शन वरून उचललेला आहे म्हणून तो खालचा एक मी कट केला होता, तोच ऍक्च्युली या प्रश्नाचा उत्तर होता. कारण की बँकिंग मधून एकूण 5 ऑप्शन येतात, तर त्या ठिकाणी तो 5व्या नंबरचा कट केलेला तोच आपला उत्तर. म्हणजे उत्तर बरोबर, पहिला आणि दुसरा अनुसरण दोन्ही बरोबर आहे. जर तुम्हाला डाऊट असेल कॉपी करा, पेस्ट करा, ChatGPT, गुगल, व्हॉटएव्हर जे काही रिसोर्सेस आहे तिथे चेक करून घ्या. उत्तर 100% बरोबर आहे. कधीच उत्तर या मेथडनी सोडवल्याच्या नंतर उत्तर चुकत नसतात. तर सर हे तुम्ही केलं कसं, हा प्रश्न तुमच्या म्हणजेच डोक्यात तयार व्हायलाच पाहिजे. जर होत नसेल तर समजून जायचं की तुम्ही इम्प्रूव्हमेंट करायला तयार नाही आहे. तुमच्याकडे ज्या मेथड आहे त्याच मेथडचा वापर करून तुम्ही वारंवार सोडवत आहात. आणि जेणेकरून जर तुमचा स्कोर कमी येत असेल तर तुम्हाला अपडेट करावं लागेल. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण ही PDF म्हणजे ज्या आपला जो क्लास चालू आहे या क्लासची PDF टेलिग्राम चॅनल मध्ये मिळून जाणार आहे तुम्हाला. आपला जो टेलिग्राम विदर्भ IAS अकॅडमीचा जो टेलिग्राम चॅनल आहे, ऑफिशियल टेलिग्राम चॅनल, त्या टेलिग्राम चॅनलवर ही PDF जी आहे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. जर PDF पाहिजे असेल तर डेफिनेटली चॅट सेक्शन मध्ये PDF सर जबरदस्त तुमचा आम्ही पूर्ण लेक्चर पाहिलेला आहे. आम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही वेन डायग्रामचा वापर न करता लवकरात लवकर ज्या पद्धतीने तुम्ही सोडून दाखवलेला आहे त्याच पद्धतीने आम्हाला सोडवण्यासाठी सर PDF पाहिजे सर, प्लीज सर PDF प्रोव्हाइड करा. खूप जबरदस्त सेशन झालेला आहे, आम्ही पाहिलेले आहेत. अशा वेगवेगळ्या कमेंट पाठवा. त्या कमेंट वाचल्याच्या नंतर डेफिनेटली टेलिग्रामवर मी ही PDF तुम्हाला पाठवणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे. तर हा जो टेबल आहे हा टेबल समजून सांगतो. आपल्याला कन्क्लुजन काढण्यासाठी एकतर डिफॉल्ट टेबल म्हणजेच एकाच विधानाचा निष्कर्ष किंवा मग 2 विधाने एकत्र आल्याच्या नंतर तयार झालेला निष्कर्ष किंवा मग आयदर ऑर ज्याला किंवा म्हटल्या जाते असे 3 निष्कर्ष आहेत.
बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण आपल्याकडे डिफॉल्ट जे आहे सर्व एमपीएससी यूपीएससी आहेत अशा प्रकारचं जर विधान आला तर त्याचे 3 निष्कर्ष बरोबर असतात. कोणते 3 निष्कर्ष? पहिल्या नंबरचा, सर्व एमपीएससी जशा तसाच विधान निष्कर्ष मध्ये आला तर बरोबर राहतो. बरोबर, काही फॅकल्टीनी म्हणजे शिक्षकांनी चुकीचं शिकवलेलं आहे ते बरोबर आहे. म्हणजे विधान जर निष्कर्ष मध्ये जशा तसाच आहे तर तो बरोबर असतो. म्हणजे सर्व एमपीएससी यूपीएससी आहे बरोबर, काही एमपीएससी यूपीएससी आहेत बरोबर, नंतर काही यूपीएससी एमपीएससी आहे. जर सर्व जर आलं तर सर्वचे 3 उत्तर बरोबर असतात. त्याचप्रमाणे काहीचे 2 उत्तर बरोबर असतात. काहीचे किती उत्तर? 2 उत्तर. काही रेल्वे बँकिंग आहे तर काही रेल्वे बँकिंग आहे, काही बँकिंग रेल्वे आहेत. आणि नंतर विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही एसएससी आयबीपीएस नाही, कोणताही नाही, कोणतीही नाही, एकही नाही, चे 4 उत्तर बरोबर असतात. म्हणजे विधान जर या प्रकारचा राहिला तर असे 4 कन्क्ल्युजन ज्याला आपण निष्कर्ष म्हणतो ते पाहिल्याबरोबर टिक करून द्यायचं आहे. कारण की तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे? पाठ करावं लागेल. जर पाठ करत नसाल तर जुगाड जमणार नाही. पाठ 100% करावं लागेल. पाठ केल्याच्या नंतर वेळ वाचू शकता तुम्ही. तर कोणतेही एसएससी बँकिंग नाही, कोणतीही बँकिंग म्हणजेच आयबीपीएस नाही, कोणतीही एसएससी आयबीपीएस नाही, कोणतीही आयबीपीएस एसएससी नाही, म्हणजे कोणतीही नाही, एकही नाही, दोन्ही बाजूनी बरोबर असतो. आणि सोबतच काही नाही, काही एसएससी आयबीपीएस नाही, काही आयबीपीएस बँकिंग नाही किंवा आयबीपीएस एसएससी नाहीत. या प्रकारे हे 4 कन्क्ल्युजन बरोबर असतात. काही पेन पेपर नाहीच जशा तसाच बरोबर असतो. पाठ करावं लागेल. वेळ आपल्याकडे कमी आहे, मला वाटते ऑलरेडी भरपूर वेळ झालेला असेल. तर मी हा पार्ट इथे तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड करणार आहे. हा पार्ट या ठिकाणी डिटेलमध्ये लिहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. चला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक कोणता? प्रश्न क्रमांक 14. सर किती मोठा प्रश्न आहे सर, आम्हाला भीती वाटते सर असे जर प्रश्न जर पेपरमध्ये आले. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. स्टेप बाय स्टेप मांडणी करायची. अशा टाईपच्या प्रश्नाला लास्ट मध्ये सोडवायचं. सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था हा जो घटक आहे या घटकाचा हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक कोणता? 14वा प्रश्न. यातील प्रत्येक प्रश्न खालील दिलेल्या माहितीवर आधारित आहेत. प्रत्येक प्रश्न, त्याच्यापैकी हा एक प्रश्न आहे बरोबर. याच्यावर बँकिंग मध्ये 4-4, 5-5 प्रश्न विचारण्यात येतात एका माहितीवर. ए बी सी डी आणि ई हे 5 पुरुष दक्षिणेकडे तोंड करून एका रांगेत बसलेले आहेत. आता दक्षिणेकडे इथे जर या ठिकाणी दिशाचं जर मी नॉलेज जर ओपन करतो, म्हणजे जर मी तुम्हाला सांगतो पूर्वचा विरुद्ध पश्चिम, नंतर वरच्या भागाला उत्तर आणि खालच्या भागाला दक्षिण. इथं सर्वांनाच 100% माहित असेल पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. आता इथे बघा दक्षिणेकडे 5 पुरुष आहेत. 1 2 3 4 आणि 5 हे दक्षिणेकडे 5 पुरुष आहेत जे दक्षिणेकडे बघत आहेत. त्यांचे नाव आहेत ए बी सी डी आणि ई, 5 पुरुष. आणि नंतर एम एन ओ पी आणि क्यू हे 5 महिला आहेत जे पहिल्या रांगेच्या समांतर रांगेत बसलेल्या आहेत. समांतर रांगा, पॅरलल लाईन यांच्याच दुसऱ्या रांगेत बसलेले आहेत. एक दुसऱ्यांकडे बघत आहे. त्यांचं नाव आहेत एम एन ओ पी आणि क्यू. राईट. उत्तरेकडे तोंड करून आहेत. समांतर रांगा, पॅरलल लाईन्स. पहिल्या नंबरचा पॉइंट वाचतो मी. आतापर्यंत हे पूर्ण वाचलेलं आहेत आणि इथे मी मांडणी केलेली आहे. नंतर बघा स्टेप बाय स्टेप जेव्हापर्यंत पॉइंट डायग्राम मध्ये क्लिअर होत नाही तेव्हापर्यंत पुटच करायचं नाही, साईड बाय साईड कुठेतरी लिहायचं. तर पहिल्या नंबरचा पॉइंट आहे डीच्या डाव्या बाजूला बसलेला बी. डी वरच्या भागाला बसलेला आहे बरं. मग डी जर मी तुमच्याकडे बघत आहेत, माझी डावी बाजू ही होणार आहे बरं. तर या ठिकाणी डीच्या डाव्या बाजूला, डीच्या डावी बाजू म्हणजे इकडे, तर डीच्या डाव्या बाजूला बसलेला बी क्यूच्या विरुद्ध आहेत. डीच्या डाव्या बाजूला बसलेला बी, डीच्या डाव्या बाजूला बसलेला बी क्यूचा विरुद्ध आहेत. बरोबर आहेत. म्हणजे आता नंतरचा जो पॉइंट आहे इथे बघा, डीच्या डाव्या बाजूला बसलेला बी, डीच्या डाव्या बाजूला बसलेला बी, डीच्या डाव्या बाजूला बी बसलेला आहे आणि बी क्यूच्या विरुद्ध आहे. बी हा क्यूचा विरुद्ध आहेत. डीच्या डाव्या बाजूला बसलेला बी क्यूचा विरुद्ध आहेत. नंतरचा पॉइंट क्रमांक दुसरा, सी आणि एन एकमेकांच्या विरुद्ध तिरपे आहेत. तिरपे म्हटल्याबरोबर एकदम एक्स्ट्रीम एंडवर लिहायचं. तर या ठिकाणी ही जी आकृती आहेत या आकृतीमध्ये मी काय करतो, एक तर सीला जो आहे चला साईडला कुठेतरी नोट डाऊन करून घेतो मी. इथे तिरपा, या प्रकारचा तिरपा, सी एन या प्रकारचा तिरपा. चला हा पॉइंट झालेला आहे.
ई हा ओच्या विरुद्ध आहे, ई हा ओचा विरुद्ध आहे. इथे लिहितो मी, ई पहिल्या ओळीत आहे, ओ दुसऱ्या ओळीत आहे. ई हा ओच्या विरुद्ध आहे, जो एमच्या अगदी उजवीकडे आहेत. एमच्या अगदी उजवीकडे ओ आहेत. ओ जो म्हणजे दुसऱ्या नंबरचा, ओ एमच्या अगदी उजवीकडे आहेत. मग एम इथे असायला पाहिजे, कारण की वर बघत आहे, ओ एमच्या अगदी उजवीकडे आहेत. हा पॉइंट झालेला आहे. नंतर क्यूच्या डावीकडे असलेला पी, क्यू इथे आहेत, क्यूच्या डावीकडे असलेला पी डीचा विरुद्ध आहे, 100% आहे. बरोबर रस्त्याने आपण चाललो आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला मांडणी करून हा प्रश्न सोडवायचा आहे. नंतरचा बघा विद्यार्थी मित्रांनो, एम रेषेच्या एका टोकाला आहेत, एम रेषेच्या एका टोकाला आहेत, एम खालच्या बाजूला. इथे तर मी एम ला लिहू शकत नाही, कारण की ओला लिहिण्यासाठी आकृतीच्या बाहेर लिहावं लागेल, आकृतीच्या आतमध्ये लिहायचं आहे. मी काय करतो, एम ला ही आकृती म्हणजे या ठिकाणी एम, एमच्या उजव्या बाजूला ओ, ओच्या विरुद्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो ई. चला हे जे काही झालेलं आहे त्या पॉइंटला कट करायचं. नंतर बघा सी आणि एन, एन इथे येणार नाही, तिरप पाहिजे, एकदम एक्स्ट्रीम टोकाला पाहिजे, टोकाला पाहिजे आहेत. एम इथे आलेला आहे, एन या जागेवर येणार, एन इथे आल्याबरोबर तिरपा सी. चला हा पॉइंट पण झालेला आहे, बरोबर आहेत. हा पॉइंट आपला झालेला आहे, ते कट करायचं. नंतर बघा हे दोन पॅरलल उभ्या लाईन पाहिजे आहे, दोन उभ्या लाईन इथे दिसत आहे मला, तर इथे मी काय लिहितो, पी, पीच्या बाजूला क्यू, क्यूचा विरुद्ध बी च्या बाजूला डी. एकच अल्फाबेट राहिला, तो अल्फाबेट म्हणजेच कोणता, ए. विद्यार्थी मित्रांनो डायग्राम डन. प्रश्न किती भयंकर किचकट कठीण वाटत होता. स्टेप बाय स्टेप सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्थामध्ये एकच फंडा लक्षात ठेवायचं, काय करायचं, मांडणी जेव्हापर्यंत आकृती क्लिअर होत नाही तेव्हापर्यंत आकृतीमध्ये लिहू नका, साईडला लिहा. लिहिल्याच्या नंतर ती आकृती स्टेप बाय स्टेप बरोबर कनेक्टिव्हिटी करायची. कनेक्टिव्हिटी क्लिअर झाली, तुमचा मुद्दा सॉल्व्ह झाला. प्रश्न क्रमांक 14 विचारलेलं काय, प्रश्न कोणता आहे, प्रश्न आहेत ओच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे. ओच्या उजवीकडे पहिला, दुसरा आणि तिसरा, ओच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे एन, म्हणजेच ऑप्शन क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक 14चं राईट उत्तर आहे. फक्त तुम्हाला सोडवता आलं पाहिजे, राईट. नंतरचा प्रश्न क्रमांक 15, प्रश्न क्रमांक 15. चला प्रश्न क्रमांक 15, कॅलेंडर या घटकाचा हा प्रश्न आहे. गौरीचा जन्म शुक्रवार दिनांक 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला, तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल. सर वार तर दिलेलंच नाहीत, कसं काढायचं, हा एक प्रश्न तुमच्या मनात तयार झालेला असणार, बरोबर आहे की नाही. कारण की या ठिकाणी जर तिसरा वाढदिवस तर आपल्याला 3 जोडावं लागेल. 3 जोडल्याच्या नंतर 10 सप्टेंबर 1996 3 जोडल्याच्या नंतर याचा आपल्याला वार काढायचं आहे. तर हा प्रश्न आहे, सर कसं काढायचं, वार नाही दिलेलं आहे. अरे अजिबात टेन्शन घेऊ नका, 5 वर्तुळ मॅटर खतम. एकूण वर्तुळ किती, 5 वर्तुळ. पहिल्या नंबरचा वर्तुळ, दुसरा वर्तुळ, तिसरा वर्तुळ, चौथा वर्तुळ, 5वा वर्तुळ. प्रत्येक वर्तुळ मध्ये काय करा, इथे बघा पहिल्या वर्तुळ मध्ये विद्यार्थी मित्रांनो तारीख जसच्या तशीच लिहायची. मग तारीख किती आहे, 10. चला इथे 10 लिहा. लिहिल्याच्या नंतर दुसऱ्या वर्तुळ मध्ये महिन्याचा कोड लिहायचा आहे. महिन्याचा कोड लिहिण्यासाठी 12 महिन्याचा कोड पाठ करून ठेवायचा आहे. 12 महिन्याचा कोड मी इथे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लिहून देतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. नोव्हेंबर डिसेंबर 35, नोव्हेंबर डिसेंबर 35 च्या नंतरची येणारी संख्या 36, मार्च एप्रिल 36, मे जून जुलै 146, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 250, जानेवारी फरवरी 03 आणि 62. साधारण वर्ष म्हणजे नॉन लीप वर्ष आणि लीप वर्ष राहिल्याच्या नंतर जानेवारी फेब्रुवारीचा कोड बदलतो, बाकीचा कोड बदलत नाही. नोव्हेंबर डिसेंबर 35, मार्च एप्रिल 36, मे जून जुलै 146, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 250. विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबरचा कोड आहे 5. चला इथे 5 लिहा. नंतर शेवटची 2 अंकी संख्या शेवटच्या दुसऱ्या नंबरच्या वर्तुळमध्ये ठेवायचं आणि उरलेली संख्या आहे 19.
या ठिकाणी पेपरमध्ये जास्तीत जास्त एक तर 19 आणि दुसरा हे 20 आलेला आहे. 19चा कोड 0, 19चा कोड 0 आणि 20चा कोड बरोबर 6. 19 दिसत आहे, कोड किती असणार आहे 0. नंतर या ठिकाणी शेवटच्या वर्तुळ मध्ये काय करायचं तर दुसऱ्या नंबरचा जो वर्तुळ आहे त्या वर्तुळा 4चा भाग द्या आणि पॉइंटचा वापर करू नका. 4 दुनी 8, 9 जर आहे तर 4 दुनी 8, मग 16 उरले. 4 चोक 16, 24 चोक 96. चला इथपर्यंत सर्वांच्याच लक्षात आलेलं असेल. रिपीट करतो, टेन्शन घेऊ नका. पहिल्या वर्तुळमध्ये तारीख किती आहे 10. सप्टेंबरचा कोड नोव्हेंबर, डिसेंबर 35, मार्च, एप्रिल 36, मे, जून, जुलै 146, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 250, जानेवारी, फेब्रुवारी साधारण वर्ष जर असेल तर 03 आणि लीप वर्ष असेल तर 62. म्हणजे जानेवारीचा लीप मध्ये आहे 6, फेब्रुवारीचा आहे 2. सप्टेंबरचा कोड किती आहे 5. हे कोड पाठ करावं लागेल. जर कोड पाठ नसेल तर मी काहीच मदत करू शकत नाही तुम्हाला. कोड पाठ करावा. सोबतच वर्षाचा कोड म्हणजे 19चा कोड 0, 20चा कोड वारंवार 20 आणि 19. यावेळेस 14 ऑगस्ट 1947चा प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याचा गुरुवार उत्तर होता. बरोबर आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला 15 ऑगस्ट 1947 माहित होतं म्हणून जुगाड जमला, पण अशा टाईपच्या प्रश्नामध्ये जुगाड जमणार नाही. हा PYQs आहे आलेला आहे. तर इथे काय करायचं, दिलेल्या वर्तुळमध्ये असणारी संख्या यांची बेरीज करू नका. पहिले 7चा भाग द्या आणि बाकी लिहा. 7चा भाग दिल्याच्या नंतर आपल्याला बाकी लिहायचा आहे. चला 7चा भाग देतो मी. 7चा भाग 7 1 7 तर बाकी 3. 5ला 7चा भाग जात नाही, 0ला जात नाही. नंतर या ठिकाणी 7 1 7 तर 26, 7 त्रिक 21 उरले 5. नंतर 7 त्रिक 21 3 उरलेला आहेत. यांची करायची आता बेरीज. रिपीट सांगतो, दिलेल्या या वर्तुळमध्ये कितीचा भाग द्यायचा 7चा. का बरं द्यायचा, एका आठवड्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, एका आठवड्यामध्ये रविवार म्हणजे जर यांचा बाकी जर 0 जर आलं म्हणजे भाग दिल्याच्या नंतर बाकी येण्याची पॉसिबिलिटी 0 पासून तर 6 पर्यंत आहेत. रविवार म्हणजे 0. नंतर सोमवारचा कोड आहेत 1. नंतर मंगळवारचा कोड जर 2, बाकी जर 2 आलं, बाकी 2 भाग दिल्याच्या नंतर बाकी 7चा भाग दिल्याच्या नंतर. नंतर बुधवार बरोबर 3. नंतर गुरुवार बरोबर 4, बाकी 4. नंतर शुक्रवार बाकी 5, आणि नंतर शनिवार बाकी 6. राईट. आता मी काय करतो या ठिकाणी, सुरुवातीला 10ला 7चा भाग दिला तर 3 उरला. 5ला 7चा भाग जात नाही. नंतर 7 1 7 म्हणजे 26 उरलेला आहे. 7 त्रिक 21 तर 5 उरलेला आहे. 7 त्रिक 21 इथे 3 उरलेला आहे. यांची करतो बेरीज केल्याच्या नंतर 5 आणि 3 8 आणि 8 बरोबर 16. त्या 16ला 7चा भाग दिल्याच्या नंतर मी बाकी लिहितो. 7 दुने 14, बाकी बरोबर 2 आणि 2 जर बाकी आहे तर वार बरोबर कोणता वार, मंगळवार. कोणता वार, मंगळवार. बरोबर आहे. तर इथे बघा किती स्टेप बाय स्टेप फॉर्म्युल्याचा कुठेच वापर नाही आहे. जबरदस्त पद्धतीने ही PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे. टेलिग्राम चॅनल बरोबर आहे. त्याच्यासाठी नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जबरदस्त पद्धतीच्या कमेंट करा. जर व्हिडिओ आवडत असेल तर बरं, जबरदस्ती नाही आहे. जर कंटेंट तुम्हाला आवडत आहे की नाही सर खतरनाक कंटेंट आहे, तुम्ही जो डिलिव्हर केलेला कंटेंट आहे नक्कीच तुमच्यासाठी खतरनाक 101 व्हिडिओ घेऊन येतो मी. फक्त आणि फक्त लाईक आणि जास्तीत जास्त या ठिकाणी काय करायचं आहे, कमेंट आल्या पाहिजे. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. किती सोपे प्रश्न आहेत. ज्याला आपण ठोकळा हा घटक आहे, फासा डायस या घटकाचा प्रश्न क्रमांक 16. स्टार चिन्ह असलेल्या चेहऱ्याच्या विरुद्ध बाजूस कोणते चिन्ह असेल. स्टार ज्या फाशामध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो स्टारच्या आजूबाजूला, स्टार इथे आहे, आजूबाजूला असणारा चिन्ह हा विरुद्ध येणार नाही. मग स्टारचा विरुद्ध @ आहे. ऑप्शन वर जायचं आणि कॅन्सल करायचं. पहिल्या नंबरचा ऑप्शन @ कॅन्सल. नंतर कारण की स्टारच्या आजूबाजूला @ मायनस ऑप्शन मध्येच नाही आहेत. नंतरचा बघा, स्टारच्या आजूबाजूला @ आणि प्लस. @ ऑलरेडी कॅन्सल केलेला आहे मी, आता प्लसला कॅन्सल करतो. तिसऱ्या नंबरच्या ठोकळा आणि फास्यामध्ये जातो. स्टारच्या आजूबाजूला डॉलर आणि प्लसला मी कॅन्सल केलेला आहे डॉलर. उत्तर बरोबर 8.
एक ऑप्शन कॅन्सल मेथड आहे, त्या ऑप्शन कॅन्सल मेथडचा वापर करून तुम्ही अशा टाईपच्या प्रश्नाला सोडवू शकता. नंतर घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हा पण घटक जबरदस्त घटक आहेत. चला या ठिकाणी मी डिटेलमध्ये कसं आहे की हा जो घटक आहे ज्याला आपण ठोकळा म्हणतो, एकूण सोडवण्याचे 3च रूल आहे. त्याच्यापैकी हा पहिल्या नंबरचा रूल ऑप्शन कॅन्सल मेथडचा वापर करून सोडवणे. दुसरा रूल आहे दोन फाशामध्ये जर दोन डायस म्हणजे दोन फाशामध्ये जर दोन चित्र कॉमन असेल तर एक जो कॉमन असतो तो विरुद्ध असतो. आणि नंतरचा रूल आहे दोन फाशामध्ये एक चित्र घड्याळाच्या दिशेने घड्याळाच्या विरुद्ध दिशेने रोटेट केल्याच्या नंतरचा उत्तर येतो. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्नाला सुरुवात करायच्या आधी पुन्हा एक आपल्याकडे सिंहावलोकन 3.0 ही बॅच आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ची बॅच आहे. 21 जानेवारी 2026 पासून सुरू झालेल्या आहेत. ह्या फॅकल्टी तुमच्या समोर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. ह्या बेस्ट फॅकल्टी. जर ही बॅच जर तुम्हाला परचेस करायची आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असते. विद्यार्थी मित्रांनो, अकॅडमीला कॉल करून या बॅच संदर्भात कोणतीही माहिती जर लागत असेल डेफिनेटली कॉल करा. तुम्हाला माहिती 100% मिळणार आहे. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17. सर किती भयंकर कठीण प्रश्न तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये डिलिव्हर करत आहात. डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो ते सोपी नाही, कारण की पेपर ज्या पद्धतीनं म्हणजे पेपर जर कठीण आला तर मग आपल्याला पूर्ण मार्क यायला पाहिजे. आयोगासारखेच कठीण प्रश्न लेक्चर मध्ये आहे. सोपे नाही की ट्रिक्स आहे लवकरात लवकर उडून एकदम जादू दाखवलं पेपरमध्ये वेगळाच आला, तो प्रकार नाही करायचा आहे. तुमच्या जीवनाच्या करिअर सोबत नाही खेळायचं आहे. मला ज्या पद्धतीनं पेपर विचारण्यात येतो तीच पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी पद्धत प्रश्न त्याच स्वरूपाचे असणार आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच एक आपल्याकडे एक घटक आहे तुलनात्मक संकेतन. तुलनात्मक संकेतन तर त्या तुलनात्मक ज्याला इनइक्वॅलिटी म्हणून ओळखल्या जाणारा हा घटक आहे. या घटकाला सोडवायचं जर असेल तर काही रूल्स आहेत. ते रूल्स जर तुम्हाला क्लिअर आहेत लवकरात लवकर सोडवू शकता. सुरुवातीला काय करतो मी या ठिकाणी, इथे जर पाहतो मी तर जे च्या नंतर मला एच दिसत आहेत. एच च्या नंतर हा ओ, नंतर टी. या ठिकाणी हे तर चिन्हच आहेत बरं, हे चिन्ह आहे मधातले. टीच्या नंतर आर दिसत आहे आणि आर पासून एफ दिसत आहे. आता इथे काय करायचं, हे विधान आहेत. विधान हे झालेलं आहेत विधान. आणि या विधानाचे निष्कर्ष म्हणजेच अनुमान, निष्कर्ष म्हणजेच अनुमान, हे दोन्ही सारखे शब्द आहेत. पहिल्या नंबरचा अनुमान, दुसऱ्या नंबरचा अनुमान, तिसऱ्या नंबरचा अनुमान. पहिल्या नंबरच्या अनुमानमध्ये जे आणि आर सुरुवातीला लिहून घे तुम्ही व्यवस्थित. आर आणि एफ मधातला चिन्ह सोडून आणि जे आणि टी पेपरमध्ये असे लिहून घ्यायचं. पेपरमध्ये पाहिल्याबरोबर तिथंच काड्या करायच्या. पेपरमध्ये केल्याच्या नंतर आता चिन्ह बघा, @ AB पेक्षा लहान नाही. लहान नाही म्हणजे मोठा बरोबर, तर 100% राहू शकतो. लहान नाही, मोठा आणि बरोबर. नंतर हॅश हा जो चिन्ह आहे, AB पेक्षा लहान नाही आणि बी एवढा नाही. मग लहान नाही, बी एवढा नाही म्हणजेच मोठा असायला पाहिजे. बरोबर आहे. हा लहान नाही, लहान नाही, लहान नाही म्हणजेच मोठा बरोबर. लहान नाही, लहान नाही, मोठा आणि बरोबर. नंतर ए लहान नाही, एवढा नाहीत म्हणजेच मोठा असायला पाहिजे. नंतर ए बी पेक्षा मोठा नाही म्हणजे लहान आणि बरोबर असायला पाहिजे. मोठा निगेटिव्ह वाक्य आहेत. नंतर ओला म्हटलेला आहे ए बी पेक्षा मोठा नाही आणि बी पेक्षा लहान नाही म्हणजे बरोबर. मोठाही नाही आणि लहानही नाही म्हणजे बरोबर असायला पाहिजे. नंतर ए बी पेक्षा मोठा नाही, बी एवढा नाहीत म्हणजेच लहान. हे झाले चिन्ह. पेपरमध्येच काड्या करायचे. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हॅश इथे जायचं, काय म्हटलेलं आहे हा चिन्ह इथे द्यायचं. दिल्याच्या नंतर नंतरचा बघा ओला कोणता चिन्ह आहे, बरोबरचा चिन्ह आहे. नंतर आहे झेडला कोणता चिन्ह आहे, झेडला आहे लेस दॅनचं चिन्ह. नंतर बघा पर्सेंटेजला कोणता चिन्ह आहे, लेस दॅन इक्वल्स टू. ही मांडणी करायची, वेळ लागत नाही, लवकरात लवकर करायचं. नंतर बघा हॅश 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 आणि हॅशला म्हटलेलं आहेत ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन. आता बघा याचे रूल आहेत. एकूण हे सिंगल 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 म्हणजे त्या सिंगलला मी काय म्हटलेलं ते रूल पण तुम्हाला लवकरात लवकर समजून सांगून देतो. इथे बघा इनइक्वॅलिटी 4 रूल खतम, युनिट खतम. एकूण रूल किती, 4 रूल. 4 रूल बरोबर कंप्लीट युनिट आहे. इनइक्वॅलिटी, बँकिंग आणि स्टॉप सिलेक्शन आणि सोबतच रेल्वेच्या एक्झाम मध्ये भरपूर हा घटक आणि आपली जी सरळ सेवा आहे जे TCS घेते त्या पेपरमध्ये तर मोस्ट इम्पॉर्टंट हा घटक आहे. बरोबर आहे. या घटकाला सोडवण्यासाठी पहिल्या नंबरचा रूल आहे एक साधा दरवाजा. साधा दरवाजा म्हणजेच लेस दॅन आणि ग्रेटर दॅनला मी साधा दरवाजा असं म्हटलेलं आहे. नंतरचा रूल आहे
कडीवाला दरवाजा म्हणजे त्या दरवाजाला कडी लागणार आहे आणि एक साधा तर त्या दरवाजाला कडीच राहणार नाही. लेस दॅन ग्रेटर दॅन साधा दरवाजा, नंतर लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू ला मी कडीवाला दरवाजा, इक्वल टू ला इक्वल टू नंतर आय दरवाजा, बरोबर आहे. तर आता बघा साधा दरवाजा काढण्यासाठी कमीत कमी म्हणजे तो एक साधा दरवाजा असायला पाहिजे, तो दरवाजा उघडा. मग उघडा कशाला म्हणाल, हे बघा हे चेंडू जर पकडायचं असेल तर हे चेंडूसाठी म्हणजे हे उघडा आहेत आणि असं जर केलं तर चेंडू पकडला जाईल का, नाही. असं जर केलं तर चेंडू पकडला, चल आजा 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 आजा, बरोबर आहे. असं जर केलं तर चेंडू पकडला जाणार नाही. मग या ठिकाणी हे तुमच्यासाठी उघडा आहे, त्या चेंडूसाठी उघडा आहे. असं जर पाहिलं तर बंद आहे. मग जर आपल्याला दरवाजा उघडा असेल तर आपण रूम मध्ये जाऊ शकतो, दरवाजा बंद असेल तर रूम मध्ये जाऊ शकत नाही. मग जर साधा दरवाजा काढण्यासाठी साधा दरवाजानी जाण्यासाठी कमीत कमी एक साधा दरवाजा असायला पाहिजे. कडीवाले दरवाजे चालतात पण कोणताच दरवाजा बंद नसायला पाहिजे. कडीवाल्या दरवाजानी जाण्यासाठी पूर्णपणे कडीवाले दरवाजे दिसायला पाहिजे. साधा दरवाजा मधात चालणार नाही, दरवाजा बंद चालणार नाही. बरोबर चिन्हाच्या जागेवर बरोबरच असायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या बेसवर जर या प्रश्नाला जर सोडवायचं झालं, इथे बघा जेला साध्या दरवाजानी आरच्या रूम मध्ये जायचं आहे, जेला जायचं आहे. इथे बघा जे साठी हा ओपन आहे, आर साठी बंद आहे. जे पासून तर आर पर्यंत इथे दरवाजा बंद आहे म्हणजे पहिल्या नंबरचा चुकीचा निष्कर्ष आहे. दुसऱ्या नंबर मध्ये आर ला एफच्या रूम मध्ये जायचं आहे, आर ला एफच्या रूम मध्ये इथे दरवाजा बंद आहे. इथे बघा याला बंद म्हटल्या जाते, एफ साठी उघडा पण आर साठी बंद म्हणजे दुसऱ्या नंबरचा चुकलेला आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, जेला टीच्या रूम मध्ये जायचं आहे, एक साधा दरवाजा दिसलेला आहे आणि दरवाजा बंद नाही आहेत म्हणजे तिसऱ्या नंबरचा निष्कर्ष हा बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं राईट उत्तर. स्टेप बाय स्टेप पीडीएफ, आजची पीडीएफ, आजचा लेक्चरच जबरदस्त आहे कारण की या लेक्चरमध्ये ज्याला आपण निष्कर्ष व विधाने व निष्कर्ष दोन एक सिलॉजिझम जो आहे त्याचंही कंटेन या म्हणजे नोट्स मध्ये आहेत. सोबतच या ठिकाणी ते बघा खूप चांगले आयदर ऑरचे रूल्स तर चांगल्यानं माहीत नाही आहेत. समोरच्या काही लेक्चरमध्ये पुन्हा मी एक एक पार्ट म्हणजे सर्वच मला डिस्कशन करायचं युट्यूबच्या माध्यमातून. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता समोरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक कोणता, 18वा नंबरचा प्रश्न. नंतर आपले 2च प्रश्न राहिले आणि आजचा लेक्चर खतम. चला फक्त 3 प्रश्नांसाठी पेशन्स मेंटेन करा. 2, 3, 5, 6, 7 आणि 9 या अंकांपासून किती 3 अंकी संख्या तयार करता येतील? ज्या संख्येला 5ने विभाज्य आहेत, ज्या 5ने विभाज्य आहेत आणि कोणताही अंक पुनरावृत्ती होत नाही म्हणजे नॉट रिपिटेशन. किती अंकी संख्या सर? 3 अंकी संख्या. मग 3 अंकी संख्या जर आपल्याला तयार करायची आहे, काय करायचं? 1 गुणिला 2 गुणिला 3 इथे 3 वर्तुळ काढून घ्यायचे. 5ने भाग जाण्यासाठी एकक स्थानवर 5 आणि म्हणजे या ठिकाणी इथे बघा मी संख्या लिहितो 2, 3, 5, 6, 7 आणि 9. 5ने भाग जाण्यासाठी एकक स्थानवर 5 किंवा 0 असायला पाहिजे. मग 5 किंवा 0, 5 तर एकदाच आहेत मग इथे 5 लिहायचं. 5 म्हणजे 5 एकदाच आहे, एक वेळाच आपण लिहू शकतो त्या 5ला. मग ते लिहिल्याच्या नंतर एकक स्थानवर एकदाच आपण लिहू शकतो. 0 जर आला असता 0 आणि 5 मी 2दा लिहिलं असतं. मग बघा आता बाकीचे मोजायचे 1, 2, 3, 4 आणि 5. या 5 संख्यापैकी कोणती संख्या मी या सर्कल मध्ये लिहू शकतो? नंतर 5. आता बघा 2 संख्या लिहिल्याच्या नंतर या ठिकाणी एकूण किती संख्या आहेत, किती अंक आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. त्या 6 पैकी 2 अंक लिहिल्याच्या नंतर किती उरले? 4. तर या ठिकाणी 4 लिहायचं. 4 पंचे 20, 20 एक 20 म्हणजे एकूण 20 3 अंकी संख्या तयार होतील. प्रश्न क्रमांक 18चं राईट उत्तर ऑप्शन क्रमांक डी. नंतरच्या प्रश्नाला बघायचं प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19. एका माणसाने उत्तर दिशेने 2 किलोमीटर चालले. एक माणूस तो उत्तर दिशेला 2 किलोमीटर चालला. मग मी काय करतो या ठिकाणी, तो माणूस उत्तर दिशेला 2 किलोमीटर चालला, 2 किलोमीटर. नंतर फक्त 2च लिहितो. तो नंतर पूर्वेकडे वळला, पूर्वचा विरुद्ध पश्चिम, नंतर उत्तर आणि खाली दक्षिण. पूर्व, पश्चिम, खाली दक्षिण. पूर्वेकडे वळला, इकडे पूर्वेकडे वळला आणि तो या ठिकाणी वळला आणि चालला 10 किलोमीटर चालला.
10 किलोमीटर चालला. बरोबर आहेत. किती चालला? 10. हे ते आहेत, ते दिसून नाही राहिलं, मला दिसत आहे. 10 किलोमीटर चालला. नंतर चालला, नंतर तो पुन्हा उत्तर दिशेने वळला, म्हणजे वरच्या बाजूला उत्तर दिशेने 10 किलोमीटर चालला. उत्तर दिशेने वळला आणि 3 किलोमीटर चालला. पुन्हा तो पूर्वेकडे वळला, म्हणजे या बाजूला वळणार, तो पूर्वेकडे वळला आणि 2 किलोमीटर चालला. पूर्वेकडे वळला आणि 2 किलोमीटर चालला. तो सुरुवातीच्या ठिकाणाहून किती अंतरावर आहे हे अंतर मोजल्याने आपलं उत्तर येणार नाही. तिरपा आल्याबरोबर पायथ्या गोरस, तिरपा आल्याबरोबर पायथ्या गोरस. मग या पायथ्या गोरस मध्ये विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळा पायथ्या गोरस आपल्याला वापरायचा आहे का? नाही, कारण की वेगवेगळं या ठिकाणी 2 आणि 3चं असं करायचं नाही, एकच. तर या आकृतीपासून जर मला एक आकृती जर तयार करायची असेल, एक आकृती, या आकृतीपासून मला एक आकृती तयार करायची आहे. ही माझी एक आकृती आहे. या आकृतीमध्ये मी काय करतो, सुरुवातीला या आकृतीपासून मला एक आकृती तयार करायची आहे. तर आडवा अंतर मोजतो, आडवा 10 आणि 2 बरोबर 12. 10 अधिक 2 बरोबर 12. उभा मोजतो मी. उभा 2 आणि 3 बरोबर 5. तर आकृती लहान मोठी झालेली आहे, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. 12 13 एक त्रिकूट आहे आपल्याकडे. 5चा वर्ग 25 मधून 1 गेल्यानंतर 24, तर 12 आणि दुसऱ्या 1ला जास्त द्या 13. एक त्रिकूट आहे आपल्याकडे, कोणता आहे? 5, 12 आणि 13. आपल्याला 12 आणि 5 दिलेला आहे, 13 अब्सेंट आहे. विदाऊट पायथ्यागोरस, फक्त आणि फक्त त्रिकूटच्या बेसवर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उत्तर टिक करू शकता. 13 ऑप्शन क्रमांक बी उत्तर. भरपूर आहेत. एक पहिल्या नंबरचा त्रिकूट आहे आपल्याकडे 3 4 5. 3 4 5 च्या नंतरचा त्रिकूट आहे 5चा वर्ग 25, तर 12 आणि 13. 12 आणि 13 नंतर 7 7 49, तर 24 आणि 25. काय करायचं? 9चा वर्ग करा. 9चा वर्ग 81. 81 मधून 1 काढा, 1 80 चे 2 सारखे भाग करा. 40 आणि 40, एका 40ला 1 जास्त द्या, 41. 40 आणि 41 हे त्रिकूट आहे. नंतर 11चा वर्ग 121 मधून 1 गेल्याच्या नंतर 120, 60 आणि 60, दुसऱ्या 60ला 61. तर हे मोस्ट इम्पॉर्टंट त्रिकूट आहे, ज्याला आपण ट्रिपलेट्स म्हणत असतो. त्रिकूट हे पाठ करून ठेवायचं. तर या जागेवर 5 12 13 5 आहे, 12 आहे, 13 नाही दिसत आहे, तिरपा. आणि प्रत्येक दिलेली मोठी संख्या ही मोठी संख्या म्हणजे तिरपी संख्या, तिरपा असणार आहेत. राईट. नंतरचा प्रश्न क्रमांक, लास्ट प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आणि आजच्या लेक्चरला पूर्ण विराम द्यायचा आहे. चला मी वाचतो. जर a प्लस बी म्हणजेच a ही b ची आई आहेत, a b ची आई आहेत, बट b a चा मुलगा किंवा मुलगी हे दिलेलं नाही आहे. नंतर a वजा b a b चा भाऊ आहेत, a पर्सेंटेज b a b चा वडील आहेत आणि a गुणिला b a b ची बहीण आहे. प्रत्येक दिलेल्या वाक्यामध्ये a चा जेंडर दिलेला आहे, म्हणजे a चं लिंग आपल्याला दिलेलं आहे पहिल्या व्यक्तीचं. म्हणजे ज्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या समोर जर चिन्ह आलं तर लिंग दिलेलं आहे, आणि जर नंतर नाही आलं आपल्याला करायचं काय? खालीलपैकी कोणते विधान दर्शविते की पी क्यूचे मामा आहे? पीच्या समोर चिन्ह असायला पाहिजे. मग पी इथे बघा, पीच्या समोर चिन्ह आहे का नाही आहेत, म्हणजे पहिल्या नंबरचा ऑप्शन उत्तर येणारच नाही, कारण की पी हे क्यूचे मामा, पी मामा म्हणजेच पुरुष. बट इथे विद्यार्थी मित्रांनो पीच्या समोर चिन्हच नाही आहेत. ज्याच्या समोर चिन्ह, एच्या समोर चिन्ह म्हणजे एचा लिंग बरोबर आहे, म्हणजे लिंग त्या ठिकाणी बरोबर आहे, याचाच अर्थ की लिंग दिलेला आहे हा अर्थ होतो. नंतर एच्या समोर वजा, त्या वजाला भाऊ असं म्हटलेलं आहे. पर्सेंटेज म्हणजेच वडील म्हटलेला आहे आणि गुणाकार म्हणजेच बहीण म्हटलेला आहे. त्या व्यक्ती त्या अल्फाबेटच्या समोर जर चिन्ह दिलेलं आहे तर याचाच अर्थ होतो की लिंग हा दिलेला आहे असा कन्सिडर होतो. पीच्या समोर इथे चिन्हच नाही म्हणजे पीचा लिंग आपल्याला क्लिअर होणार नाही की पी हा पुरुष आहे किंवा महिला आहे. सॉल्व न करता मी कॅन्सल करू शकतो. नंतर पी च्या समोर चिन्ह, 2 ऑप्शन कॅन्सल. इथे वाचतो पी प्लस, प्लस म्हणजेच काय आहे? आई आहे. बट आपल्याला आई म्हणजेच महिला, महिला नाही पाहिजे आहेत, आपल्याला काय पाहिजे आहेत? पुरुष. दुसऱ्या नंबरचा कॅन्सल, उरलेला 1 माझा उत्तर. म्हणजेच आकृतीचा वापर न करता विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त ऑप्शनच्या बेसवर अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. खूप जबरदस्त लेक्चर झालेले आहेत.
टॉप टू बॉटम जर तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला असेल लेक्चर तर डेफिनेटली चॅट सेक्शन मध्ये मला सांगा की नाही सर तुम्ही 20 प्रश्न आम्हाला समजून सांगितले, खूप जबरदस्त आवडलेले आहेत. अशाच पद्धतीचं आम्हाला लेक्चर जे आहे ते व्हिडिओ तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून, खूप दिवस झाले आपले व्हिडिओ थांबलेले होते, बरोबर आहे की नाही, तर आता ओपनिंग झालेलं आहे. प्रत्येक वीक मध्ये एक एक लेक्चर मी तुम्हाला 100% देणार आहे. तुमची डिमांड सांगा. मी तर विचार केलेला आहे की आयोगासारखेच 20-22 प्रश्न सेट करून मला या युट्यूबच्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन करून द्यायचं आहे आणि सोबतच वेगवेगळ्या ट्रिक्सच्या माध्यमातून समजून सांगायचं आहे. जर तुम्हाला या लेक्चरची PDF जर पाहिजे असेल तर डेफिनेटली चॅट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही मला चॅटिंगमध्ये कमेंट करू शकता की सर आम्हाला PDF पाहिजे आहे, तुमचा लेक्चर पाहायला खूप जबरदस्त आवडला सर, छान लेक्चर झाला. ठीक आहे, तर चालेल विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा पुढच्या वीकमध्ये भेटूया. जबरदस्त पद्धतीने लेक्चर आपल्याला पुढच्या वीकमध्ये पण घ्यायचं आहे. वेगवेगळ्या म्हणजे टाईपवर चर्चा करायची आहेत. जे टाईप झालेले आहेत ते टाईप पुढच्या वेळेस रिपीट राहणार नाही. ओके, चालेल विद्यार्थी मित्रांनो.